इन पे हमें फोकस करना है। बात समझ में आ रही? करते का येस सर. जब हम इस फोकस से काम करेंगे तभी कुछ पार पडेल. आता इथं सगळ्यात महत्वाचं, समजा आता यामध्ये काम करणारे बहुतांश शिक्षक आहेत, बरोबर. हम सब यहाँ पर टीचर हैं और टीचर होने के बावजूद हमारी 8 घंटे की ड्यूटी रहती है और 8 घंटे की ड्यूटी में 1-2 घंटा जाने में 1-2 घंटा आने में लगते हैं आपको, बराबर. 8 और +2 करेंगे तो 10-12 घंटे आपके आपकी ड्यूटी में ही चले जाते हैं. ये सर नो? ये सर नो? येस Yes, सर. sir. हाँ. 8 और Yes, sir. 12 घंटे अगर 10 और 12 घंटे अगर आपके आपके जॉब में चले जाएंगे तो बचते कितने हैं? हाँ. तो हम 6 घंटे तो कम से कम सोना चाहिए, कम से कम 6 घंटे. हाँ. लेकिन हम सोते हैं 8 घंटे. हाँ, मिला लो, 12 में 8 मिला लिए, कम से कम ज्यादा से ज्यादा 8 मिला लिए, कम से कम 10 में 6 मिला लो, यानी 16 से आपके 18 घंटे हो गए, बराबर. 16 से 18 घंटों में हम 2-3 घंटा यूं ही खाने पीने के लिए गुजार देंगे. बचे कितने? 20 घंटे हो गए, 4 घंटे बच गए, बराबर. इन 4 घंटों में भी हम अगर हम देखेंगे तो टीवी देखना है, मोबाइल देखना है, आना जाना है, खाना पाना है, तो इनमें हमारा वो भी वक्त चला जाता है, गुजरता है. 1 घंटा. ओके. तो बात समझ में आ रही मैं क्या बताना चाह रहा हूँ? क्या बताना चाह रहा हूँ, आपकी समझ में आ रहा है कि नहीं आ रहा है? आ रहा है सर. हाँ हाँ. Yes sir. तो हमें हमारे पास Yes sir. कितना वक्त कम है, कितनी बातें हमारे पर हैं. हाँ. और टोटल 24 घंटे अगर हमारी ही बिजी शेड्यूल में जाते हैं और उसमें से 2 घंटा क्लास में चला जाता है, बचता क्या है हमारे पास? तो अभी से हमें वक्त निकालना है. वक्त टोटली किसी को भी 8 घंटे पढ़ाई का नहीं मिलेगा. कंटिन्यूअसली 8 घंटे पढ़ाई का किसी को भी नहीं मिलेगा. जो जॉब पे नहीं है सिर्फ उसी को ही मिलेगा. जो घर घर पे बैठ रहा है, जो जॉब पर नहीं है, उसी के पास 8 घंटे पढ़ाई के लिए होंगे. लेकिन उसकी भी 8 घंटे पढ़ाई नहीं होती है, क्योंकि बोरिंग आता है, स्टार्टअप है, बराबर. इन सब मुसीबतों को हमें झेलना है. तो सबसे पहले हमें आपको खुद को प्रिपेयर करो कि मुझे सीटेट की जरूरत क्यों है, बराबर. क्यों है मुझे सीटेट क्यों क्वालिफाई करना है? जितनी जरूरत उस सीटेट की है उतनी जरूरत पढ़ाई की है. जरूरत कम आहे, बघू होऊ लागेल असावं म्हणून मी करते, तो वैसा ही होगा. असावं म्हणून मी पास पण होते ना असावं म्हणून मी अभ्यास पण करते. मग असावं म्हणून मी नापास पण होते. काय मी पहिलीच वेळ दिली बाबा बघू एकदा काय होतंय? नहीं. हमें ये हमारी सोच को नहीं रखना है. हमारी सोच को सबसे पहले चेंज करना है. प्रिपेयर योर माइंड. माइंड सेट को आपके माइंड को माइंड सेट करो कि मैं जो भी कुछ कर रहा हूं, मैं जो भी कुछ करने वाली हूँ, वो सिर्फ एग्जाम के लिए होगा और मुझे क्वालिफाई होना है एग्जाम के लिए. क्यों होना है? आपको सीटेट की जरूरत क्यों है? कोई बताएगा आप में से एक? आपको क्यों जरूरत है? मुझे नौकरी की जरूरत है. जिसको नौकरी है उसको टिकानी है, इसीलिए उसकी जरूरत है. बहुत सारे उनको बहुत सारी प्रॉब्लम्स हैं और उन प्रॉब्लम को फेस करते वक्त आपको पूरा ध्यान आपकी इसी बात पर करना है. समझ में आ रहा है मैं क्या बता रहा हूँ? तो अगर हमें ये करना है तो सबसे पहले हमारे जो क्लास के वक्त है उस पे आपको फोकस करना है. मैं जिस वक्त क्लास में हूँगा तो इसी में कितने जन अभी ज्वाइन है, वो सब प्रॉपरली प्लानिंग में एक स्टडी के रूम में ही बैठेंगे. ऐसे नहीं होगा कि खाना पका रहे हैं, टीवी देख रहे हैं, खाना खा रहे हैं, गाना गा रहे हैं, गुनगुना रहे हैं और फिर वो सब कुछ जो है पढ़ाई चल रही है देख रहे हैं. ये होगा एंटरटेनमेंट. ये होगा बळजबरीनं क्लास करणं. आणि असे लोक कधी पास होणार नाही, ते लिहून घ्या माझ्याकडून. पास वही होगा जो प्रॉपरली बैठेगा, उसकी स्टडी रूम होगी, वो अकेला होगा और उसके हाथ में पेन होगी, नोटबुक होगी और जो इम्पोर्टेंट चार्ट है, बुक है, जो मैं कह रहा हूँ उसको नोट डाउन करेगा. वो होता है प्रॉपर प्लानिंग वाला. वो होता है सक्सेस की ओर जाने वाला.
मान लो आपके साथ नहीं है, ये सब लेकर नहीं बैठ रहे हैं, तो आप अगले आने वाले 5 साल में भी नाही क्वालिफाय हो पाएंगे. खाली बसून नुसतं टीव्हीकडे किंवा 4 लोकांमध्ये गप्पा मारत ते मोबाईल चालू केलंय आणि खिशामध्ये टाकलंय, ते बोला लागलंय, हे ना आपलं गप्पा हाणालय, नाही चालणार. हे त्या लेवलचा क्लास नाहीये. जर तुम्हाला रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर चांगलंच फोकस तुम्हाला करावं लागेल. बरोबर आहे का माझं म्हणणं? पटतंय का सगळ्याला मी काय म्हणत आहे ते? समजत आहे का? हो हो सर. सर. हो सर. येस सर. आता तुम्हाला अजून सिरियस करण्यासाठी माहितीला सांगतो. या आठवड्यामध्ये मी तुमचं 2-3 गोष्ट फॉलो करणार. या आठवड्यामध्ये मी 2-3 गोष्ट काय फॉलो करणार? तुमचं क्लास जॉईन करण्याचा स्पीड, किती लोक किती वाजता जॉईन होतात. याच्यानुसार न पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही काय करणार की तुम्हाला एक निश्चित टाइम टाकणार. म्हणजे समजा आता तास 7चा क्लास असेल तर सुरुवातीचे 5 ते 10 मिनिटच फक्त जॉईनची असेल. त्याच्यानंतर तुम्ही कधी आले तर तुम्हाला त्या क्लासमध्ये जॉईन होता येणार नाही. कसं वाटेल आता हे? कसं राहील? काय म्हणणं आहे याच्याबद्दल तुमचं? करेक्ट आहे सर. काय वाटतं तुम्हाला? काय होईल याच्यानं? बरोबर आहे सर. इसकी वजह से क्या होगा? क्या डिसिप्लिन होगा इसकी वजह से? डिसिप्लिन येईल सर. प्रॉपर डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे आता हा तुम्ही म्हणता हे काय पिसाळ का पैसे मी दिले याच सगळं मी ऐकायला का बरं ऐकायचं असं वाटत आहे का कोणाला? असं नाही वाटत सर. आहे का कोणाला? नाही 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 सर. बरोबर आहे सर. नाही सर. आता मी आता हे जे मी सगळं करत आहे मी तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं असेल तर रूल पाळणं आपल्याला गरजेचं आहे. बरोबर? आणि रूल नाही पाळला की तुम्ही फेल तुम्हीच होणार आहे, मी नाही. हे जर नो येस सर. येस हे सर. जर नो येस सर. येस सर. अर्ली मॉर्निंग ज्यावेळेस आपला क्लास असेल, ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये जॉईन होणार आहे, 10 ते 15 मिनिटं वेटिंगचं असेल. तुमचं एकदा बघितलं की ऑटोमॅटिकली मीटिंग लॉक करणार आहे मी. ऑटोमॅटिकली लॉक आफ्टर 15 मिनिट म्हणजे 15 मिनिटानंतर मीटिंग एकदा लॉक झाली की मग कॅन्डिडेट 2 असो किंवा 5 असो किंवा 50 असो, त्याच्यानंतर कोणालाही जॉईन होता येणार नाही. एनी रिक्वेस्ट, कुठल्याही रिक्वेस्टवरचा आम्ही तिथं फॉलो करणार नाही. त्यामुळे काय होईल, तुम्ही सगळे एकाच वेळेस येतात, शांत रीतीने तिथे बसचाल आणि सगळ्या गोष्टी फॉलो करचाल. आणि करणं हे तुमची जबाबदारी आहे, तुमची जिम्मेदारी आहे. कारण तुम्हाला इथं पास होण्यासाठी आलेला आहात, फक्त एंटरटेनमेंट करण्यासाठी आलेले नाहीये. म्हणून आपण इथं रूल बनवणार आहोत. त्याच्यानंतर आता इथं मी सांगितलं की तुम्हाला टाइम टेबल बनवायला सांगितलं. अगर यहाँ पर किसी ने टाइम टेबल आज और कल 2 दिनों में नहीं डाला ग्रुप पर, तो मान लो उसका मैं रिकॉर्ड बनाऊंगा, किन लोगों ने डाला है, किन लोगों ने नहीं डाला है. उसी के ऊपर से मान लो आपको लगता है की मैं ग्रुप में क्यों डालू, मग पर्सनल टाका, मला माझ्याकडे त्याची नोंद होईल. जर तुम्ही नाही टाकलं तर मान लो उसके 2 दिन बाद मैं आपको रिस्ट्रिकेट करूंगा 1 और 2 दिन के लिए. चलेगा आपको? सगळ्याला चालेल का? आता बघा मी आता नियम बनवतोय. आता हे नियम तुमच्यानुसारच बनवायचे आहेत मला. मी काय स्वतः बळजबरी करणार नाही. आपला लाईव्ह जरी किंवा ऑनलाईन क्लास जरी असला तर ऑफलाईनचं फिलिंग आहे आपल्याकडे. आणि ऑफलाईनचं फिलिंग याच्यासाठी आहे की हे रूल्स महत्वाचे आहेत. तुम्ही प्रॉपर सिटिंग तुमच्या एका रूम मध्ये असलं पाहिजे. मुलांचं किंवा इतरांचं कुणाचं तुम्हाला डिस्ट्रॅक्ट नसलं पाहिजे. हे सगळं असत असताना मधलं कॉलिंग किंवा बिनकामाच्या गोष्टी त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष असलं पाहिजे. आणि तुमच्याजवळ वही पेन असली पाहिजे. तुम्ही क्लास टाइमावर जॉईन केलं पाहिजे. आता काही जणांना अडचण असेल तर ते मला फोन करून सांगतील की सर अमुक होतंय तमुक होतंय. मग मी त्यांच्यासाठीचा जो मीटिंग लॉकचा टायमिंग आहे ते त्यांच्या हिशोबानं ठेवणार आहे किंवा त्या व्यक्तीपुरतच ठेवणार आहे. तसं सुद्धा मला करता येतं, कारण त्यांचा नंबर एकदा मी तिथे टाकलं की त्याला मी टाइम लिमिट देऊ शकतो की हा माणूस या वेळेमध्ये जॉईन होऊ शकतो बाबा. अन्यथा त्या ठिकाणी रूल. आता हे रूल का असतात आणि का बनवायचे, तर त्याच्याशिवाय आपल्याला डिसिप्लिन येणार नाही आणि आपण मार्गस्थ होणार नाही. अब यहाँ पर क्या होगा, आज और कल सवेरे में आता काही जणांनी पेमेंट फुल केलेली आहे, त्यांना आपण ऍप्लिकेशन लिंक आज टाकणार आहे ग्रुपला, सगळ्यांसाठी टाकणार आहे. ए टू झेड त्याच्यात ते दिलेलं ऍप्लिकेशन डाउनलोड करतील. जे जुने विद्यार्थी आहेत किंवा टीईटीचे विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत त्यांनी ऑलरेडी ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं असेल तर ऑटोमॅटिक काय इन्स्टॉल डबल करायची गरज नाही. तर नवीन जे आहेत त्यांनी सगळ्यांनी दिलेलं ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरून किंवा दिलेल्या लिंक वरून तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि ज्यांची फी पेड पूर्ण झालेली आहे अशांना पटकन आम्ही त्या बॅच मध्ये तुम्हाला काय करू, ऍड करून घेऊ.
ऍड झाल्यानंतर ना तुम्हाला एक मस्तपैकी एक बॅच दिसेल, ज्या बॅचचं नाव असेल BBA CTT एक्झाम 2025. या बॅच मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला काय काय दिसणार आहे, तुम्हाला अटेंडन्स दिसेल, अनाउन्समेंट दिसेल, लाईव्ह क्लास दिसेल, व्हिडिओ दिसतील, टेस्ट दिसेल आणि स्टडी मटेरियल असे तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये मटेरियल दिसेल. तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला स्टडी मटेरियल ऑल सब्जेक्टचं तुम्हाला पाहायला मिळेल. एनी म्हणजे जेवढे तुमचे सब्जेक्ट आहेत, जेवढे महत्वाच्या नोट्स आहेत, जेवढे टॉपिक्स आहेत, सगळं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दूसरा है टेस्ट. टेस्ट एक ऐसा पार्ट है कि हमें जो या ठिकाणी शिकवतो, हम जो पढ़ा रहे हैं, जो पढ़ाने वाले हैं, उन सभी को वहां पर फोकस किया जाएगा और उतने ही टॉपिक्स आपको वहां पर आएंगे और होंगे डेली क्यूज. डेली येणारे प्रश्न असतात. मग ते कधी कधी 300 असतील, 500 असतील, मग काही 2-4 असतील, अशा पद्धतीने असेल. जसं की हिंदीचा एक पॅसेज टाकला आम्ही, तर त्याच्यामध्ये पहिले सांगितले काही 9 प्रश्न असतील, काही 6 प्रश्न असतील. मग तो तुम्हाला सोडवायचाच आहे. हा तुम्हाला डेली सोडवायचाच आहे. आता आम्ही नुसतं फक्त टाकण्याचं काम करणार नाही, तर त्याचा फॉलोअप घेतो. लक्षात घ्या. आता मी काय करत असतो, आज समजा तुमचं जर या ठिकाणी ऍप्लिकेशन मी लॉन्च करून दिला तुम्हाला आणि तो कसा वापरायचा एकदा लाईव्ह मध्ये मी सांगितलं, की मी 8 दिवस फक्त बसतो आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये परत ऍप्लिकेशनचे नियम चालू होतात, की तुम्ही जर टेस्ट नाही सोडवल्या तर टेस्ट तिथं मी परत सोडत नाही किंवा देत नाही. एक दुसरं आहे की प्रत्येकाचा परफॉर्मन्स मी तुम्हाला लाईव्हली दाखवतो, की कुठल्या व्यक्तीने किती टेस्ट सोडवले, किती टेस्ट त्याच्या अकाउंटवर आहे आणि तो किती मागं आहे. प्रत्येकाचा आपल्याकडे परफॉर्मन्स चार्ट बनतो, आलेख बनतो, डायग्राम बनतो. तो अभ्यास करत आहे की नाही, तो किती टेस्ट सोडवतो, तो टेस्ट मध्ये किती मार्काने पुढे आहे आणि किती मार्काने मागे आहे. मग त्याच्यानुसार आम्ही त्याला वैयक्तिक किंवा असं सामूहिक गायडन्स करतो, की सगळे जर मुलं त्याच सेक्शन मध्ये मागे असतील तर त्याला प्रमोट करण्यासाठी परत गायडन्स केला जातो. म्हणजे तुमच्या प्रत्येक हालचालीवर माझं लक्ष असतं. ऍप्लिकेशन फक्त सोडवण्यासाठी देत नाही, तर तुमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा माझं आहे. आता तुम्ही म्हणसाल सर मग कधी कधी बघायचं, शाळा करू की हे करू, हे तर आपलं कौशल्य आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, नियोजनाचा अर्थ काय, तर तुम्हाला तेच करायचंय, ते तुम्हाला टायमिंग तेच बनवायचं आहे. तुमचं फोकस त्याच्यावरच करायचं आहे, की तुम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही स्वतः वेळ काढायचा आहे. अर्ली मॉर्निंग, समजा तुमची सकाळची शाळा 7ची असेल, तर 7ची असेल तर 7च्या अगोदर तुम्हाला 1 तास उठावं लागेल, प्रिपरेशन करावं लागेल आणि 7ला तुम्हाला बाहेर पडावं लागेल. म्हणजे तुम्हाला 6ला उठावं लागेल. इथं 6ला उठण्याच्या ऐवजी 5ला उठा. बरोबर आहे. 1 तास अभ्यास करा, 1 तास अभ्यास करा, 1 तास प्रिपरेशनला घालवा, शाळेला जा आणि दुपारी माघारी आल्यानंतर ना परत टायमिंग बनवा, की कुठल्या वेळ मी कुठं अभ्यास करणार आहे. झोपायचं थोडं कमी करा. काय करणार आहे, कसं करणार आहे याच्यावर फोकस करा. कारण आता मी तुम्हाला फक्त या 8 दिवसामध्ये बसणार आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे अजून स्ट्रिक्ट करणार आहे. कशावरती? अभ्यासावरती. तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे, करणंच पाहिजे, गरजेचं आहे. मग मी फॉलोअप घेणार. तुम्ही मागं असाल तर तुम्हाला कारण विचारणार आणि कारण रास्त असेल तर मी चूप बसणार. जर कारण रास्त नसेल तर मी काय ऍक्शन म्हणजे काय, तुम्ही आपण काय लहान नाहीत, काय शिक्षा केली असं नाहीये. इथं तुम्हाला त्या गोष्टीसाठी प्रमोट करणार आहे. हे सगळं तुम्ही एवढं भरून माझ्याकडे आलेला आहात म्हणजे तुमच्या सगळ्यांची इच्छा एकच आहे की सीटेट क्वालिफाय होत आहे. मग ते सीटेट क्वालिफाय व्हायचे या इच्छेनं तुम्ही आला असेल तर ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला माझा जो वर्कआउट आहे, माझा जो काही प्लॅनिंग आहे, ते मला त्या प्लॅनिंगनं पूर्ण करून घ्यावं लागेल. आता ह्या ज्या काही प्लॅनिंग्स आहेत, हे जे काही नियम आहेत, हे फॉलो करावेच लागतात, तरच आपल्याला यश मिळतं. यश मिळवण्यासाठी वेगळं करावं काही लागत नाही, फक्त त्याच गोष्टी करावे लागतात. शिवखेरा. फक्त ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीच फक्त वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात आणि जो करतो तोच माणूस यशस्वी होतो. आणि अशा यशस्वी झालेल्या माणसांना परत मी इथं आणणार आहे आणि तुम्हाला मोटिवेट करणार आहे. तुम्हाला प्रत्येक शनिवारी तुम्हाला या ठिकाणी बूस्टर दिला जाईल, ज्याच्यामध्ये विटॅमिन्स असेल. म्हणजे तुम्हाला फक्त प्रमोट केलं जाईल, मोटिवेट केलं जाईल, तुम्हाला एनर्जेटिक क्लास दिला जाईल आणि प्लस तुम्हाला ह्यातल्या ट्रिक्स शिकवल्या जाईल. क्वेश्चन वाचायचा कसा, क्वेश्चन बघायचा कसा, त्याला सोडवायचं कसं, याच्यावर फोकस केला जाईल. ओव्हरऑल जर तुम्हाला एवढ्या ट्रीटमेंट दिल्या तर मला सांगा, तुम्ही नापास होचाल का हो?
नापास होचाल का? नाही सर. फक्त कोण नापास होईल सांगतो तुम्हाला, जो फक्त त्याच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत कारण सांगत आलेला आहे ना माणूस, तो नापास होणार. कारण, सर मला ड्युटीज लय मोठी आहे, सर मला हेच आहे, सर मला तेच आहे, सर माझं असंच होत आहे, मला हे जुळत नाहीये, मी ते करू शकत नाहीये, ही जी कारण सांगणारी माणसं असतात ही आयुष्यामध्ये कधीच सक्सेस होत नाहीत. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. कारण संकट ही तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात, कमकुवत करण्यासाठी येत नाहीत भाऊ. कारण संकट हे तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी येतात. आणि जी ह्या संकटावरती, जे ह्या कारणावरती मात करतात, तेच लोक यशस्वी होतात, दुसरे कोणच यशस्वी होत नाही. आणि हे लक्षात घ्या, ह्या जगामध्ये गाढव आहे की नाही, हा सगळ्यात जास्त मेहनत करतो, सगळ्यात जास्त मेहनत करतो. आणि कष्टाला जर ह्या जगामध्ये जर महत्व असलं असतं तर सगळ्यात श्रीमंत हा गाढव असता. बरोबर का नाही? फक्त या जगामध्ये फक्त कष्टालाच महत्व नाही, तर त्या कष्टाच्या बरोबर स्मार्टनेसला महत्व आहे. आणि आपल्याला सुद्धा असं स्मार्टनेस पूर्णवाला अभ्यास करायचा आहे, स्मार्टनेस फुलनेसवाला आपल्याला स्टडी करायचा आहे, आपल्याला आपल्या करिअरचं प्लॅनिंग बनवायचं आहे. उगं उठलो की लय अभ्यास केलं म्हणजे नाही. काही जणांना 2 तासात अभ्यास होतो, काही जणांचा 10 मिनिटात अभ्यास होतो. मग आपल्या आपल्या कॅपॅबिलिटीनुसार आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आजचा पहिलं तुमचं काम आहे, काय बनवायचंय तुम्हाला? वेळापत्रक बनवायचं. लिहून घ्या सगळ्यांनी, तुमची कामं लिहून घ्या. हे मी परत सांगणार नाही, उद्या विचारणार आहे की हे केलं का. आणि जर हे केलं नसेल तर आपण त्या ठिकाणी शिक्षा करणार म्हणजे करणार. आणि ती तुम्ही सगळ्यांना मान्य पण आहे ती शिक्षा माझी. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर बरोबर आहे आहे की सर. चुकीचं? बरोबर आहे. आणि करावंच लागेल, करावंच लागेल. मी ते त्या ठिकाणी ऐकून घेणार नाही. कसलंच ऐकून घेणार नाही, कुणाचंच ऐकून घेणार नाही. का बरं ऐकून घ्यावं मी? मी नाही ऐकून घेणार. आणि हे लक्षात घ्या, तुम्ही सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग बनवलं, वेळापत्रक बनवताना काय बनवायचं आहे, की मी ह्या वेळेला एवढं करणार आहे, अभ्यास तेवढं करणार आहे, हे बनवू नका म्हणालो मी. तुम्ही तुमचं जे टाइम टेबल आहे त्यात काय बनवा, की तुम्ही उठता किती वाजता, किती वाजेपर्यंत काम करता, मग शाळेला किती वाजता जाता, मग किती वाजता येता, मग आल्यानंतर न काय करता, झोपता किती वाजता, उठता किती वाजता, हे काढा. आणि लक्ष द्या. म्हणजे मी काय सांगतोय लक्ष द्या. तुम्ही अभ्यास किती वाजता उठणार आहे, अभ्यास किती वाजता करणार आहे, कुठल्या विषयाचं करणार आहे, हे लिहू नका. ह्याला मी टाइम टेबल म्हणत नाही. ह्याला मी टाइम टेबल तुम्ही आलेल्या डाट्यावरती बनवणार आहे. तुम्ही काय बनवा, की मी किती वाजता उठतो, मी काय करतो, कसं करतो, किती वाजता शाळेला जातो, किती वाजता शाळेवरून येतो, किती तास लागतात शाळेला जायला, किती तास लागतात शाळेवरून यायला, जेवण किती वाजता करतो, झोपतो किती वाजता, टाइमपास कितीचा करतो. खरं खरं लिहायचं, खरं खरं लिहायचं, खोटं काही लिहायचं नाही. आदर्शच्या भानगडीत पडायचंच नाही. मग मी काय करणार, त्याच्यावर फॉलो करणार. की समजा एखाद्या सरांचं टायमिंग फुल टाईट असेल, म्हणजे सकाळी सर 7 वाजता किंवा 5 वाजता उठत असतील, वर्कआउट करत असतील, 2 तास त्यांना शाळेला दूर जायला वेळ लागत असेल, 11 वाजता पोहोचणं असेल, 11 ते 5 ड्युटी असेल, 2 तास रिटर्न यायला वेळ असेल, म्हणजे 7 वाजता घरी येत असतील आणि मग आल्या लगेच डायरेक्ट क्लासवर बसत असतील, मग 9 वाजेपर्यंत हे चालत असेल, आणि मग जेवण, खानपान आणि झोपणं, किती फुल टाईटली झालं का नाही यांचं हे. मग मला सांगा, यांना अभ्यासाला वेळ आहे का? मग असा टाईट वाला जर मला तुमचं हे शेड्यूल आलं, तर मी फोकस काय करणार आहे, की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी कुठं काढायचा आहे आणि कसं काढायचं. आता तुमचं म्हणणं असं असणार आहे, की सर 11 ते 5 ह्या वेळेमध्ये शाळा आहे आणि मी त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. हे जर म्हणणं तुमचं असेल तर तिथं मी काय करू शकतो, की असं होऊ शकत नाही. 11 ते 5 मध्ये माणूस पूर्णपणे तेवढे घंटे फुल बिझी असू शकतो. तर एखादा तास तरी किंवा एखादा अर्धा तास तरी त्याला ऑफ मिळत असेल, किंवा तो बसत असेल, गप्पा मारत असेल, एकटाच असेल, निवांत असेल, असं असतं की नाही. कुठलीही शाळा असू दे, गव्हर्नमेंट असू दे, प्रायव्हेट असू दे, जो भी कुछ होना है वो रहने दो. 1 घंटा भर तरी मला मिळत असेल की नाही मिळत असेल? येस और नो? येस और नो ओनली से. नो येस सर, सर. आम्हाला की नाही? नाही सर. हो सर, कारण ना आम्ही हो. क्लास टीचर असल्यामुळे, प्रायमरी स्कूल असल्यामुळे फुल डे वर्गावरच थांबावं लागतं आम्हाला. बर.
असू दे, माझ्याकडे ठीक आहे. ज्याचं 2 वर्गावर वर्ग आहेत सर. थांबायचंय, असू दे, असू दे, सर असू दे. आता तुम्ही एक मिनिट स्वतःच सर. ऐकून घ्या. सर तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत ना तशा कागदावर मेन्शन करायच्या आणि तो कागद तुम्हाला ग्रुपवर टाका. ज्याला ग्रुपवर टाकायला कसं तरी होत आहे त्यांनी वैयक्तिक मला टाकायचं. अशातून सर मी आपल्याला काय टाकले करायचं ग्रुपवर तो अपडेट. ऑलरेडी तो मी आपला ग्रुपवर बेजी केले सर आणि मी. काय वाले कोण बोलतोय? सर मी ऑलरेडी ग्रुपमध्ये सेंड केले. आता तो ग्रुप वरती खूप जर मला सांगेल पहिलं मीच टाकलं ग्रुपमध्ये. टाका मॅडम. ओके सर ओके. आता दुसरं काय काम काय असतं, आपण शाळेला जातो किंवा कॉलेजला कुठेही जातो, टाइम असतो याच्यामध्ये. सेटिंग जातात, काही जण बसने जातात, आकर्षित होतो. हा लक्षात. आता टीईटी आणि सीईटीच्या बॅच मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिली गोष्ट, टीईटी मध्ये आम्ही एवढे रूल बनवले नव्हते आणि बनवत पण नाही, पण तो सीईटीटी मध्ये माझे रूल्स असतात. माय रूल इज माय क्लास आहे. माझी मजबूतीची बाजू आहे. एवढे नियम मी लावतो, एवढं सगळं काम करून घेतो, म्हणून तर रिझल्ट माझा इथं 100% येतो. कारणच ते आहे. ज्याला चालता येत नाही त्याला चालवायला शिकवतो, ज्याला चालवता येतं त्याला पळवायला शिकवतो, जो पळतो त्याला फास्ट पळवायचं काम करतो. हेच करतात ते, हे रूल करतात, ह्या सगळ्या गोष्टी करतात. तुमची कारणं नाही करत. मी करणार नाही, मला होत नाही अशी माणसं मला आवडत नाहीत आणि ती असूही नाही. मी करू शकतो, मी करणार आहे, मी करेन, ही माणसं कधीही मागं राहत नाहीत. ही आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसं पुढे जातात आणि तीच माणसं ऍक्टिव्ह असतात, हे लक्षात घ्या. इसीलिए आप सभी को मैं दरख्वास्त करता हूं, सबसे पहले आप आपका बिजी शेड्यूल जो है उसको आपके पन्ने पे पेजवर लिहून काढा. किती वेळा काय आणि कसं करता इसे नोट डाउन करा. जब आप इसका नोट डाउन करोगे, जब इसका पूरी प्रोसेस आप लिखोगे, तभी यहाँ पर एक दो बातें आपको समझ में आएंगी. ती म्हणजे आपला टाइम कुठं चालला आहे, आपलं टाइम नेमकं कुठं वेगळ्या दिशेने चाललेलं आहे, आपण काय चुकीचं करतोय हे आपल्या निदर्शनास येईल. स्वतः त्याला तू टाइम टेबलकडे 2 वेळा पाहायचं. हे झाल्यानंतर, हे मला टाकल्यानंतर न परत तुम्हाला टाइम टेबल फुल्ली लोडेल वाटत. स्टडी टाइम टेबल हा कायमस्वरूपी नसतो, नसावा, नसलाच पाहिजे. वो टाइम टेबल हमारे 4 हिस्सों में पडेगा, म्हणजे तो 4 वेळा तुम्हाला बदलावा लागणार आहे. या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये, हा डिसेंबरचा महिना आहे, या महिन्यामध्ये मला 2 वेळा तुमचा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे. पुढच्या महिन्यामध्ये तू फेब्रुवारीचा आठवडा आहे, टेबल वेगळा असेल, म्हणजे ते 2 आणि 5 आणि 5 टाइम टेबल त्या एकदम 5 बनवायचे नाही, कारण प्रत्येकाचा टाइम, तास आणि त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ही त्या वेळेस वेगळी असणार आहे. अभ्यासाची दिशा वेगळी असणार आहे. आज तुम्ही जसे आहात, तुम्ही ज्या पद्धतीनं क्लास जॉईन केलात, त्यातले नियम, त्यात किती बोलणं मस्त होतं, आता किती सर स्ट्रिक्ट करत आहेत, असं जे वाटत आहे, हा आहे तुमचा प्रॉपर प्लॅनिंग. हे तुम्हाला वाटणं म्हणजेच तुम्हाला आम्ही काहीतरी शिकवत आहोत. ही फिलिंग येणं म्हणजेच तुम्ही तुमच्या देहाकडे वाटचाल करत आहात. आता दुसरं पॉईंट काय आहे, पहिलं तुम्ही टाइम टेबल बनवलं, आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे इथं करायचं आहे स्वॉट अनालिसिस, SWOT. इथं म्हणजे तुमचा आवडता विषय कोणता, तुमचा वीक असणारा विषय कोणता, तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकता आणि कुठल्या गोष्टीमध्ये रिव्हर्स येऊ शकता. आता माझं स्ट्रेंथ काय आहे सर, माझी स्ट्रेंथ माझं आहे लँग्वेज, ही माझी स्ट्रेंथ आहे. एखाद्याचे विकनेस असू शकतो, गणित असू शकतो, एखाद्या विकनेस मानसशास्त्र असू शकतो, एखाद्याचा विकनेस SS असू शकतो, एखाद्याचा विकनेस असू शकतो EVS असू शकतो. जे आहे ते प्रामाणिकपणे लिहा, जो भी है ते प्रामाणिकपणे लिहा, त्यात बदल करू नका. मग आपल्याला काम करता येईल. मग ह्या महिन्यामध्ये, ह्या जो महिना आहे
या महिन्यातला पहिला आठवडा जो आहे आपण काम करणार आहे त्या विकनेसच्या क्षेत्रावरती. आपण सगळेजण मिळून या सगळ्या गोष्टीला फॉलो करणार आहे. लक्षात घ्या, आपण ऍट ए टाइम सगळ्याच गोष्टीला फॉलो करणार आहोत. सगळे सब्जेक्ट स्टार्टअप करणार आहे. लँग्वेजला लगेच शिकवायची गरज पडत नाही, परंतु अभ्यास करायला काय अडचण आहे का? मी दर रविवारी टेस्ट घेणार आहे 150 मार्काची. ती सगळ्यांनी सोडवलीच पाहिजे. दिलेल्या टायमिंग मध्ये सोडवायची आहे. होईल का नाही आपल्याला? सर लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटत असेल की हा डिसेंबरचा महिना आहे, हा डिसेंबरचा खेळाचा महिना असतो, हा डिसेंबर वाढदिवसांचा महिना असतो, लग्नांचा, कार्यक्रमांचा, अमुकांचा, तमुकांचा. ह्यानी बोलवलं, त्यांनी बोलवलं, मित्राचं मुंज आहे, ह्याचं ते आहे, त्याचं ते आहे. ही जी कारणं आहेत ना, ही आपल्याला अपयशाकडे घेऊन जातात. या 2 महिन्यासाठी मी कोणाला ओळखत नाही, मी कोणाचा नाही. हे गोष्ट लक्षात ठेवा. काय लक्षात घ्यायचं आहे की मी माझ्या टायमिंग मध्ये सद्यस्थितीला बड्डे हे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा, अरे त्या गावाचा झाला, तुला काहीच संबंध नाही. भाऊ गावाचा आहे, गाव जल्लोष करेल, तू अभ्यासाचा जल्लोष कर. बरोबर आहे का? हम जो बता रहे हैं समझ में आ रहा है कि समझ के बाहर जा रहा है? आ रहा है सर। समझ आ रहा है सर, समझ में आ रहा है। असतील म्हणा, कोणी वयाने मोठं असेल, तर मी सगळं जे सांगत आहे ते तुम्हाला काही अपमानित करण्यासाठी किंवा तुम्हाला डोमिनेट करण्यासाठी सांगत नाहीये. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही यशस्वी व्हावं, तुम्ही सक्सेस व्हावं, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जावं, हेच आपलं धोरण आहे. आणि हे धोरण करत असताना मी तुमच्या काय केलं, पहिलं टाइम टेबल बनवला आणि आता सांगत आहे तुमच्यातलं विकनेस काय आहे शोधा, तो पेपरवर लिहा आणि त्याच्यावर वर्कआउट करूयात. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. बरोबर जर आहे मला सर। माझं विकनेस माहित झालं तर तुम्हाला सांगतो. आता बघा, आता सर माझं मराठी विषय लय आवडते सर मला. हे माझं काय आहे? विकनेस आहे की स्ट्रॉंग आहे? स्ट्रेंथ आहे. काय आहे? स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ आहे. एकदम आहे। बरोबर. पण बघा, ती स्ट्रेंथ जी आहे ती सगळी 100% स्ट्रेंथ नसते. बरोबर आहे का नाही? येस और नो? असते की नसते? एवढं सांगा. 100% नसते स्ट्रेंथ. यस यस। ती असते काहीतरी 80, 85, कुणाची 60 असते. याचा अर्थ ती जर तुमची 60% स्ट्रेंथ असेल तर तुमचं विकनेस खूप कमी आहे, म्हणजे 10% असणार आहे. म्हणजे बहुतांश सब्जेक्ट तुमचे त्या 60च्या खाली असणार आहेत, आहे की नाही? जर मराठीला तुम्ही 60%ला तुम्ही स्ट्रॉंग म्हणत असाल तर बाकी नक्की तुमचे 50, 40, 30, 20, 10 आणि 0च्या घरात असणार आहेत. बरोबर. मग आता आपल्याला जे 0ला आहे त्याला कम से कम 10-20 पर्यंत आणायचं आहे. जे 10-20 वर आहे त्याला 30-40 वर न्यायचं आहे. जे 30-40 वरती आहे त्याला 40-50 वरती न्यायचं आहे. जे 50-40 वरती आहे त्याला 60-70 असं करत आपल्याला 100 गाठायचं आहे. आणि ते ह्याच महिन्यात करायचं, लक्षात घ्या. म्हणून हा जरी थंडीचा महिना असला तरी आपल्याला थंडी वाजू द्यायची नाही. आपल्याला घामच फुटला पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आणि याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. पहिलं तुम्ही लिहिलं, पेपर 1 वाल्यांकडे 5 सेक्शन आहेत. 2 लँग्वेज, एक CDP, दुसरा आहे मॅथ्स आणि EVS. चार्टच बनवायचा. असा आडव्यामध्ये सगळे विषय लिहायचे. टी डायग्राम ज्या त्याप्रमाणे काढतो त्या प्रमाणे आता मला विकनेस काढायचा आहे. समजा आता मी पहिली लँग्वेज घेतलं. पहिल्या लँग्वेजमध्ये 30 मार्काचा सगळा पार्ट आहे. या 30 मार्कामध्ये 15 मार्काचं पॅडॉलॉजी आणि 15 मार्कामध्ये 9 मार्काचे उतारा आणि 6 मार्काची कविता आणि ह्याच्यातच 4-5 मार्काचं ग्रामर आहे. मग ह्या सगळ्यामध्ये अभ्यास करा आणि बघा की मला काय अवघड वाटतंय, काय अवघड आहे. तो तुमचा विकनेस झाला आणि काय सोपं आहे हे तुमचं स्ट्रेंथ झालं. बरोबर का? समजतंय का मी काय तर म्हणतो ते? समजतंय का? हो हो सर. सर। हे जमल ना तुम्हाला? मी म्हणतोय ते जमल का? हो सर, जमेल की. जमेल. जमेल सर। हो सर हो। जमेल. आवाज ते लय करू कमी शकतो. लोकांचे यायला लागलेत. बाकीच्यांना काय असं काय जेवण करतायत का? बाकीचे जेवण करतायत. आवाज 2-3 जणच येत आहेत. बाकी के आम्ही खाना ते खा करू रहे हैं क्या? शकतो सर. हा, सुरुवातीचे 2-3 जणांचाच आवाज येतो. बाकीच्यांना हेलो बोलावंसं वाटत नाही. हा, सर। सर हमारी फर्स्ट लैंग्वेज उर्दू है, जो हाँ ठीक है, अच्छी बात है मैडम. हाँ, तो फिर उसके नोट्स है वगैरह ना, हमको कोई मिलेंगे क्या? कोई दिक्कत नहीं. जिसका जो भी है, अभी
आता मी काय सांगितलं तुम्हाला, अगर मान लो आपका फर्स्ट लैंग्वेज कौन सा भी हो, क्योंकि हमारे पास सिर्फ 4 लैंग्वेज वाले बच्चे हैं। कौन है? एक उर्दू है, दूसरा हिंदी है, इंग्लिश है और मराठी वाले हैं, बरोबर? या 4 पेक्षा वेगळं कोण आहे का? याचं नहीं कोणाचं सर, उससे कन्नडा नोट्स वगैरह आहे वगैरह का? मिलेंगे क्या हमको? मिलेंगे मिलेंगे, पूरा मिलेगा मिल मटेरियल, पूरा जाएंगे। अपने पास रेडी है, कोई दिक्कत ओके, नहीं है। थैंक यू। हाँ, फिर थैंक यू फॉलो सर। करो उसको, मैं जो बता रहा हूँ ना उसको फॉलो करना है आपको। जी सर, जी। आम्ही ज्या सांगतो ना गोष्टी फक्त तेवढंच करा, बाकी काही करू नका। मैं जी जान लगा के आपके पर ऊपर मेहनत करूंगा। आप अगर जी जान लगा के उसमें काम चुकारपणा कराल तर यश मिळणार आहे का आपल्याला? नाही। उर्दू हो या हिंदी हो, मराठी हो या अंग्रेजी हो, सबका मटेरियल मिलेगा, सबके लिए टेस्ट मिलेंगे, सबके लिए गाइडेंस प्रॉपरली किया जाएगा। मान लो मेरा उर्दू नहीं है, मेरे पास टीचर उर्दू का नहीं है, फिर भी आपको उर्दू में 25 के ऊपर लेके जाऊंगा। ये मेरी गारंटी है, ये मेरी गारंटी है, ये मेरा स्ट्रेंथ है कि मैं तुमको जी वहां सर। तक लेके जा सकता हूँ। मैं क्या जी बता सर। रहा हूँ कि मैं तुम्हें उस ऊंचाई तक ले लेके जा सकता The coupling between machine. हूँ। अरे बाबा, कोणाची बिटवीन मशीन वाली? तर ती गोष्ट जी आहे ना, ही माझा स्ट्रेंथ आहे की मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो, त्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो। मी तर ठामपणे सांगतो की माझा विद्यार्थी सीडीपी मध्ये 30 पैकी 30 मिळवू शकतो, लँग्वेज मध्ये 25च्या वर जाऊ शकतो। याच्यासाठी माझ्याकडे काही प्लॅन असेल का नाही मला सांगा? इतना मैं अगर विश्वास से कह सकता हूं तो मेरे को पास कुछ प्लान होगा कि नहीं होगा? होगा जरूर सर। हो सर। आणि मग जर माझ्याकडे असा प्लॅन असेल आणि त्याला तुम्ही जर फॉलो नाही केलं, पास व्हाल का हो बाबा? आपण पास होंगे क्या? हम होंगे नहीं। क्या? नहीं सर, नहीं नहीं हाँ। सर। तो आपको सबसे पहले प्रिपेयर क्या करना है कि एक तो मेंटेलिटी प्रिपेयर करो कि 2-2.5 महीने में सिर्फ मैं सर का सुनने वाला हूँ, सुनने वाली हूँ, वो जो कहेगा वो जो कहेंगे मैं करूंगी, करने वाली हूँ, करतेच। पास झाले तुम्ही। आलं? पहिलं टाइम टेबल बनवलं, इथं दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही केलं, तुमचं स्ट्रॉंगनेस, तुमचं विकनेस तुम्ही ओळखला। नुसतं ओळखायचं नाही तर कागदावर लिहा। कुठं लिहा? तुम्ही ज्या स्टडी रूम मध्ये बसलेला आहे, ज्या स्टडी रूमच्या समोर तुमची भिंत आहे, स्टडी रूम मध्ये असलेल्या 4 भिंती असतात, या चारी कोण्याचा, चारी भिंतीचा आपण काय करणार आहे? हम यूज करने वाले हैं। क्या करने वाले? इसका पूरा हम यूज करने वाले हैं। तो सबसे पहले हम स्टार्टअप आज ही करेंगे, जो टाइम टेबल बनाएंगे, जो हमारा पूरा शेड्यूल बनाएंगे, वो 2 पन्ने आज के आज ही हमारे दीवार पे चिपकने चाहिए। साथ ही साथ मेरा वीकनेस और स्ट्रेंथ वहां पर भी दिखने वाला है। ओके, हे सगळं भिंतीवर चिटकवायचं। मग ते छोट्या अक्षरात काढा, मोठ्या अक्षरात काढा, कशात बी काढा। आणि जे जे चार्ट आपण भिंतीवर लावणार आहे, हे सगळे कलर पेनने आणि हे सगळे तुम्हाला स्केच करून काढायचे, डायग्राम टाइप। उगल उगल लिहायचं म्हणून लिहायचं नाही, पूरा जैसे की एक नजर में देखेंगे तो पूरा हमें सब आना है। आता याची एकदा सवय लागली की आता पुढे पुढे सुद्धा नोट्स तुम्ही तुमचे स्वतःचे प्रिपेअर करायचे। आम्ही दिलेल्या नोट्स वरून तुम्ही स्वतः नोट्स काढायचे। आम्ही दिलेल्या सगळ्या डायग्राम वरून, सगळ्या अभ्यासावरून, सगळ्या पीपीटी वरून तुम्हारे खुद की नोट्स निकालना है। वो नोट्स कब निकलेंगे? जब तुम खुद प्रिपेयर करोगे, खूप स्टडी करोगे, खूप प्लॅनिंग करोगे, तब निकलेंगे। आणि ते तुमची स्टडी किंवा ते जे काही नोट्स आहेत ना, ते युनिक असणार आहेत, वो तुम्हारे खुद के होंगे। नोट्स कैसे निकलते हैं? मानो तुमने 10 किताबें पढ़ी, यानी 100% हो गया। हे 10 पुस्तकं म्हणजे 100% नॉलेज समझूयात आपण। फिर जब हम 10 किताबें पढ़ती हैं तो हमें 100 के 100% आता है क्या? 100 से 100% येतो का? किंवा 100 से 100% आपण नोट्स काढतो का? नाही त्या पुस्तकातलं आहे नाही तसं नाही नाही। नहीं नहीं। त्यातलं 50% डाटा काढतो। त्यातलं काय करत असतो आपण? त्या 100% पुस्तकामधून काय करतो? 50% डाटा बाहेर काढतो आणि त्याला आपण नाव देतो नोट्स। आणि हे मग 100 वरून 50 काढले आणि त्या 50 वरला म्हणतो नोट्स। आणि त्याचा आपण जेव्हा अभ्यास करत असतो, जेवढं वाचतो तेवढं 100च्या किंवा त्या 50 मधला 100च्या 100% येतं का आपल्याला? येतं का 100च्या 100%? सर नाही। नहीं सर। म्हणजे त्याचा 50% झाला, म्हणजे त्याचा 50% झाला, म्हणजे 100% पुस्तकातलं नॉलेज काढलं 50%, 50% वाचलं त्यातलं आलं 50%, म्हणजे आलं 25च। आणि मग ह्या 25 मधलं ऐन वेळेस आपल्याला परीक्षेत किती आठवतं? 50%, म्हणजे 12च किंवा 12.5, बरोबर? मग मला सांगा,
मग आपण पास कसं होणार? सो जो भी कुछ हम करने वाले हैं किंवा जे करेल ते माणूस ते ग्रहण करत असतो. म्हणजे मी ऑलरेडी नोट्स दिले त्याच्यावर जर तुम्ही करायला गेलं तर ते होणार नाही. ते वाचत वाचत तुम्हाला असं नाही, याचा अर्थ असं नाही की ते नाही कामाचं, ते खूप कामाचं आहे. आम्ही नोट्स जिथे दिलेले आहेत ना ते IMP टॅगलाईन्स आहेत, IMP वर्ड्स आहेत, IMP लाईन्स आहेत, वन लाईनर क्वेश्चन्स आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, वारंवार आलेले क्वेश्चन्स आहेत. असा सगळा प्रश्नांचा असा सगळ्या नोट्सचा भडीमार तुमच्या समोर असणार आहे आणि मग तुम्हाला त्यातून वेचून काढणार आहे. आता टेस्ट सोडवताना तुम्हाला खूप मजा येईल. पहिले 2 दिवस टेस्ट वाचताना कळणार नाही, सोडवताना कळणार नाही. जे जे अभ्यास करतील, जे जे वाचतील त्यांची चुका काढायचं काम चालू होईल, की सर हे मला प्रश्न इथे एकदा आलता, इथे एक आलता, ह्याचं उत्तर हे वाटलं, त्याचं उत्तर ते वाटलं. म्हणजे तुमचा अभ्यास चालू आहे. म्हणून आम्ही काही ज्या टेस्ट आहेत ना ह्या मुद्दामून चुकवलेल्या आहेत. बघा मी काय म्हणतोय, काही टेस्ट आम्ही मुद्दामून काय केलेल्या आहेत, चुकवलेल्या आहेत. त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की जो विद्यार्थी त्याचं कारण सांगल की सर हे चुकलेलं आहे, तर त्याचा अर्थ तो माणूस अभ्यास करत आहे. आलं का लक्षात? म्हणून काही घटना घडामोडी तुमच्यावर ऑब्झर्वेशन करण्यासाठी आम्ही अशा टिकली दिलेल्या आहेत, वेगळ्या हटक्या. परत तुमच्यामध्ये आपण वीक ऑफ द स्टुडंट काढतो. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या आठवड्यामधला आपला एनर्जेटिक विद्यार्थी कोण होता, ह्या दिलेल्या 100 टेस्ट मधील किती जास्त टेस्ट कोणी सोडवल्या ह्याचा एक आपण परफॉर्मन्स काढतो. आणि त्याचबरोबर ह्या आठवड्यामध्ये दिलेली काही 150 मार्काचा टेस्ट असेल त्या मार्कामध्ये 3 नंबर काढतो कोण कोण अव्वल आले. ह्याचं भरेआम तुमच्यामध्ये आपण काय त्याला मार्क सांगतो, त्याचं स्वागत सुद्धा आपण करतो. हे करणे के बाद नुसतं गबसायचं नाहीये, तर तुम्ही जे टेस्ट सोडवत आहात, ज्या काही गोष्टी करणार आहेत ना त्या सोडवलेला डाटा आहे तुम्हाला ग्रुपवर शेअर करायचा आहे. मग तुम्हाला मिळालेली मार्क तुम्ही टाकत असणार असा भाग बघून मी सोडवत नसलो तरी मला असं वाटतं की नाही ह्याला 10 मिळाले, मग मला का मिळत नाही, मग मी सोडवेन का नाही, मग मी प्रयत्न करेल का नाही, हे तुमच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. हा स्पर्धा निर्माण करणं सगळ्यात महत्वाचं पोझिशन असणार आहे. तुम्ही जेवढी स्पर्धा कराल, तुम्ही जेवढ्या गोष्टी कराल तेवढं तुमच्या जास्ती गोष्टीसाठी चांगलं असेल, ते तुमच्यासाठी असेल. तुम्ही ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट व्हायचं आहे, तुम्हाला याच्यामध्ये कार्यरत व्हायचं आहे. आपको सिर्फ गाना बजाना सुनना यहाँ देखने के लिए नहीं आना है, आपको यहाँ पर प्रॉपरली वर्कआउट करने के लिए आना है. नेहमीच प्रश्नांची उत्तरं त्याच लोकांनी द्यायची, बाकीच्यांना गप शांत राहून ऐकायचं, हे चालणार नाही. त्याही लोकांनी बोलायचं ज्याला काही येत नाही, त्याही लोकांनी विचारायचं ज्याला काही येत नाही. आता तुम्ही म्हणाल मध्येच टोकलो, मध्येच बोललो, मला फरक पडत नाही. जर तुमचं कल्याण होत असेल तर काय अडचण आहे? तुम्हाला समजत नाही तर समजवणं माझं काम आहे. आपको अगर समझ में नहीं आ रहा तो आपकी दिक्कत को दूर करना मेरा काम है, मेरा फर्ज है, ये मेरी जिम्मेदारी है, इट इज माई रिस्पॉन्सिबिलिटी. अगर इतना सब कुछ मैं करने के लिए तैयार हूं तो आप क्यों नहीं है, आप क्यों अभी भी सोए हुए हैं? बराबर आहे का? मी काय म्हणतो ते कळत आहे की नाही? हा समझ में आ रहा है हेच हाँ सर. प्रॉपर टीचिंगला कधी सुरुवात होणार सर? जाधव सर काय बोलत आहेत का? हो सर, प्रॉपर टीचिंगला कधी सुरुवात होणार आहे, म्हणजे कधीपासून सुरू होईल सर? चालूच आहे, आपलं पहिलं चॅप्टर संपत आलेलं आहे. आज तुम्हाला मधल्या 2 दिवसाचा गॅप जो पडलाय ना तो गॅपला तुम्हाला इथं पूर्ण भरून काढत आहे. कळतंय का? प्रॉपर म्हणजे पहिलं चॅप्टर आपलं CDPचं समजलंय. पण हे सगळं करत असताना जर तुमचं लक्ष तुमचं ध्येयाकडे जर नसेल आणि हेच मोटिवेशनल आहे, आजचा हा तास जर तुम्हाला असं वाटत असेल की सर मगापासून बोलत आहे आणि कधी शिकवणार आहे, तर हे तुमच्या लक्षात घ्या की आपल्याला मोटिवेट करत आहे. बरोबर आहे का? आणि जोपर्यंत तुम्ही हे तयार होत नाही. सर हम्म. हॅलो बोला. हा सर बोला. तुम्हाला मी मार्काची डिवायडेशन करून तुम्हाला पर्सनलला टाकली आहे फोटो. कशाचे मार्काचे डिवायडेशन केलं? आता तुम्ही जे सांगितलं ना हा ते राहू दे ना, ते 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 आपण बोलू ना आता. ओके. आता लगेच ते. बघा, तुम्ही लगेच तयार झालात आणि लगेच टाकलात. बघा किती एनर्जी आली तुमच्यामध्ये, कुठून आली? ही एनर्जी निर्माण करायची आहे. आणि ही तुम्ही जर सांगितलं इथं बाकीच्यांनी ऐकलं त्यांना पण वाटलं की नाही आपण पण करायला पाहिजे.
आणि असे लेक्चर आपले बोरिंगचे नसतात. हे पहिलं लक्षात माइंड मध्ये घालून घ्या. हे सगळे इन्स्ट्रक्शनल असतात. इथं मला तुम्हाला सांगावंच लागतं, इथं वेळ द्यावाच लागतो. हा वेळ दिल्याशिवाय आणि हा वेळ तुम्ही ऐकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला आपल्याला वाटत असेल की माझ्याकडे हे आहे, मला कळतंय, मला समजतंय, पण कधी कधी कळतंय पण वळत नसतंय. इसीलिए हमें बार बार बताने की जरूरत पड़ती है. ऑलरेडी माझ्याकडे सगळ्या पीडीएफ किंवा पीपीटी समोर आहेत, पण ते सोडून तुम्हाला हे सांगतोय म्हणजे तुम्ही सगळे डिस्ट्रॅक्ट होत आहेत. बरोबर आहे. कोण तर मेसेज टाकतो ग्रुपला आणि त्याला 1760 जण त्याला रिप्लाय देतात. म्हणजे आपण काय करतो, याच्यामध्ये आपली एनर्जी घालवतो. हीच एनर्जी तुम्ही अभ्यासात घालवा, यशाकडे जाचाल. बरोबर आहे का? मग आता पहिलं काय केलं आपण, प्रॉपरली टाइम टेबल बनवलं. दुसरं वर्कआउट केलं, आपलं स्ट्रेंथ काढली आणि आपण आपलं विकनेस काढलं. बरोबर. आता हे केलं, ह्या पूर्णपणे 15 दिवसामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. उद्याचा वार तुमचा सगळे जे पेमेंट फुली झालेले आहेत त्यांचा ऍप्लिकेशन चालू होईल. ग्रुपमध्ये माझं क्लास संपल्या किंवा आता ग्रुपला शुभम सरने टाकली सुद्धा असेल लिंक ऍप्लिकेशन डाउनलोडची. ती ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. अर्ली मॉर्निंगला तुम्हाला प्रत्येक लँग्वेजचे जे जे लँग्वेज असतील त्यांचे 4-4 उतारे तुम्हाला येतील डेली. हे 4-4 उतारे काय करायचे, तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिल्या आता मला सांगा, उतारा कसा वाचायचा, उतारा कसा सोडवायचा, ह्याची काय जास्त सांगायची गरज नसते, कारण तुम्ही सगळे शिक्षक आहात, हे वाचायचं कळतं. तरी सुद्धा ह्या गोष्टीवर तुम्ही मागे येऊ नये, तुम्ही त्याच्यामध्ये कमी पडू नये म्हणून तो उतारा कसा वाचायचा, किती वाचायचा, हे सुद्धा मी शिकवतो. आता हे शिकवायची गरज आहे का? नाही. पहिले तर मी या आठवड्यामध्ये तुम्हाला उतार्याकडे नेणारच नाही. उतारा कसा सोडवायचा, किती वाचायचा, कसा वाचायचा हे सांगणारच नाही. तुम्ही कसं सोडवतायत हे बघणार, तुम्हाला किती मार्क मिळतात हे बघणार. जर कमी मिळत असतील तर त्याच्यावर गायडन्स करणार. तुम्ही आउट ऑफ आउट घेत असाल, जवळ जात असाल तर मी सांगणार नाही, कारण पुढच्या प्रिपरेशन मध्ये तुम्ही अजून पुढे जाणार आहात. बरोबर आहे. काय काय केलं बघा आपण टोटल 15 दिवसाच्या पहिल्या टप्प्यातल्या पहिल्या टाइम टेबलकडे आणि पहिल्या विकनेसकडे आपण काम करणार आहे. आणि तुमचा जो वीकपणा आहे तो मजबूत करण्यासाठी तुमच्याकडे तुमचं शस्त्र आहे, तो म्हणजे ऍप्लिकेशन. त्या ऍप्लिकेशन सुद्धा दुसरं काही पर्याय तुमच्याकडे नसणार आहे. आणि या ऍप्लिकेशन वरती आपले काही जे डेली त्याचे तास होणार आहेत त्याचा रेकॉर्डेबल तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे व्हिडिओच्या सेक्शन्स मध्ये. बरोबर. या व्यतिरिक्त आम्ही आपला जो काही पूर्ण सिलेबस आहे, ह्या सिलेबस मध्ये जो ईव्हीएस नावाचा पार्ट आहे, त्या ईव्हीएस वरती जे काही सगळे चॅप्टर्स आहेत, हे चॅप्टर्स आपले सगळे चॅप्टर्स तुमच्या एनसीईआरटीच्या बुक मधले आहेत. मग एनसीईआरटीचे स्टँडर्ड लेवलचे जे टीचिंग करणारे लोक आहेत त्यांचे व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला तिथं दिलेले आहेत. ते तुम्ही चलता बसता उठता फिरता पाहायचे आहेत. फिर कुछ इंग्लिश में होंगे, कुछ हिंदी में होंगे, उसको आपको क्या करना है, देखना है. आणि ते पाहिलं की ऑटोमॅटिक किती आहेत ईव्हीएस मध्ये, 7 ते 8 चॅप्टर आहेत. आता ते शिकवताना त्यावेळेस तो पहिले सुरुवातीला सिलेबस दाखवला जाईल आणि ते तुम्हाला सोडवलं जाईल. हे ह्या आठवड्यातलं माझा आजचा जो पहिला, आता ह्या आठवड्यातलं पहिलं लेक्चर जे आहे, हा पहिला लेक्चर माझा पूर्णपणे या इन्फॉर्मेशन मध्ये आपण कसं आणि काय करणार आहे याचं आपलं प्लॅनिंग आहे. आणि याच्यानुसार तुमचे तासिका, याच्यानुसार तुमचा अभ्यास, याच्यानुसार ऍप्लिकेशन, याच्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला तुमचं फोकस कशावर ठेवायचं आहे, फक्त आणि फक्त शिकण्यावरती आणि अभ्यासावरती ठेवायचं आहे. यहाँ पर आपको जो डेली पढ़ा रहे हैं उसके जो कुछ रिकॉर्डिंग है ते तुम्हाला तुमच्या त्या व्हिडिओमध्ये मिळतील. दुसरा सेक्शन पुढचा येतो तो म्हणजे टेस्टचा. या टेस्टमध्ये तुम्हाला लँग्वेजच्या टेस्ट मिळतील. पूर्ण जेवढ्या लँग्वेज आहेत तुम्हाला त्याचे 4-4 तुम्हाला उतारे मिळतील. आणि मग 15 मार्काचा जो पॅडॉलॉजिकल सेक्शन आहे तो पण तुम्हाला आम्ही शिकवत देणार आहे. आणि काही एकदमच देणार आहे, म्हणजे तुम्हाला काय होईल, नवीन प्रश्नांची ओळख होईल. शिकवताना कळेल की ह्या बाबा ह्याच्यावरती प्रश्न आला होता, तो अशा पद्धतीचा होता. म्हणजे तुमचं काय होईल, शिकण्यापूर्वी प्रश्न कसा असतं कळेल आणि शिकवताना तुम्हाला हे प्रश्न असं असतं, याचं उत्तर असं सोडवायचं असतं, हे तुम्हाला कळेल. सो आपण काही पूर्वी, काही नंतर, काही मध्यंतरी
असे काही प्रश्न आणि अभ्यासाचा क्रम ठेवणार आहे. म्हणजे टोटली भडीमार तुम्हाला अभ्यासाचाच असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये जे काही आम्ही पीपीटी वापरतो त्या पीपीटी सुद्धा तिथं बघायला मिळतील. त्याचबरोबर वेगळ्या नोट्स आहेत, वेगळे काही भरपूर असे म्हणजे 500-500 पानाची पुस्तक आहेत आपल्याकडे. म्हणजे क्वेश्चन आन्सरचे काढलेले, वन लाईनर असतील, काही ऑप्शनल असतील. हे सगळं तुम्हाला बघायचं आहे, वाचायचं आहे. कसं वाटेल आता? एवढं सगळं भडीमार मिळत असेल, हॅलो सर. एवढा सगळा भडीमार तुम्हाला अभ्यासाचा मिळत असेल तर कसं वाटेल? हॅलो हा, सर. बोला जाधव सर. सर प्रॉपर जे आता समजा ईव्हीएस म्हणताय तुम्ही, ईव्हीएस चा जो सिलेबस आहे सर तो खूप वास्ट आहे असं आम्हाला जाणवतं सर. मग त्यापैकी कुठं पाहिलं सर तुम्ही ईव्हीएस? तर कुठं पाहिला वास्ट? वास्ट म्हणजे आता इतिहास खूप मोठा असतो, भूगोल खूप मोठा असतो. सर नेमकं सर त्यातलं सर रुको. ईव्हीएस हा तुम्ही टीईटीचा पाहिला सर. तो इतिहास भूगोल टीईटी मध्ये येतो. सीटीटी मध्ये ईव्हीएस म्हणजे प्रॉपर ईव्हीएसच आहे सर. पूर्ण पर्यावरणच असतंय. फक्त पर्यावरणाचं तुम्ही सिलेबसच पाहिला नाही सर. म्हणून तर हा मी इन्फॉर्मेशन बेस्ड मी तुमचं इथं लेक्चर घेतोय. जे तुम्हाला माहित नाही ना त्या गोष्टी मी देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जे वास्ट समजता ना हा सिलेबस आम्हाला सर समजून सांगितलं किंवा दिला अरे तर नाही बरं सर, होईल मी सर. सगळं देणार. मी काय सांगतोय तुम्हाला, मी आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेशन ओपन झालं ना, ऍप्लिकेशन मध्ये सिलेबस दिसतं, प्लस आम्ही तुमच्या ग्रुपवर सुद्धा टाकणार आहे. हे आजचं का नाही, आतापर्यंत मी म्हणलं ना चालेल, तुमचं चालेल. प्रोबेशन पिरियड होता. ज्या पद्धतीनं एखादी नवीन नवरी हो, हो. लग्न होऊन घरी आल्यानंतर सासू काहीच म्हणत नाही, तिला नुसतं बसून ठेवते. सेम आता नंतर ना तुमचं प्रोबेशन पिरियड संपला की सगळ्या गोष्टी आमच्या तुमच्या धडाधड तुमच्यावरती चालू होतात. मग तुमचा प्रॉपर बेस आम्ही तिथं करून घेऊ. चालेल सर. समजतं सर का जाधव पेपर सर? 2 में ओके सर, थँक्यू. सर पेपर 2 ओके सर. में है ना हिस्ट्री ज्योग्राफी? हा, पेपर 2 मध्ये प्रॉपरली एसएस नावच येतो. मग तो एसएस पेपर मध्ये 1 और 3 विषय पेपर 2 येतात. के दोनों के नोट्स मिलेंगे ना हमको? सुनो मैडम, मैं क्या बता रहा हूँ, रुको, सब कुछ हाँ, बताता. हाँ एसएस बताइए. जो आला का नाही, एसएस मध्ये 3 विषय येतात, इतिहास, भूगोल आणि सिविक्स. हे तिन्हीचे कंटेंट, त्याचा अभ्यास, त्याचा भारांश सगळं मिळतं. याचे सगळे तुम्ही पेपर 1चे असा नाही तर 2चे असा दोन्हीचा सिलेबस तुम्हाला तिथं मिळेल. दोन्हीचे नोट्स तुम्हाला तिथे मिळतील. आप क्लिअर सबका? आता याच्या व्यतिरिक्त अजून काय असेल तर विचारा. अजून काय असेल तर विचारा. क्लिअर झाला का रुखसाना मॅडम तुमचा प्रश्न? हाँ जी सर, क्वेश्चन क्लियर हुआ? हाँ, हो गया. आपको हाँ, स्टडी हो नोट मटेरियल, स्टडी नोट सब कुछ मिल जाएंगे. जाधव हाँ सर, सर. आलं हॅलो का सर. लक्षात तुम्हाला जो काही? हॅलो सर. हा बोला सर. हॅलो. जाधव सर, माझं म्हणणं तुम्हाला कळलं का? सिलेबस मिळेल, नोट्स मिळतील, सगळं मिळणार आहे. ते कसं मिळणार आहे, तुम्ही कसा अभ्यास करणार आहे, याचं मी आताच्या तासामध्ये प्लॅनिंग सांगत आहे. चालेल सर. तेच नाही, मला सिलेबस थोडंसं म्हणजे थोडं बेसिक इतिहास, भूगोल हा जो पेपर आहे नाही होत. तुम्ही पेपर 1 साठी का 2 साठी आहे? मी दोन्हीसाठी सर, बोथ पेपर. असू दे, दोन्हीसाठी असू दे. पेपर आपण तुम्ही कुठल्या ह्याच्यावर शिकवताय, प्रायमरी का अप्पर प्रायमरीला? मी ऍक्च्युली 5 ते 7 शिकवतोय सर, अप्पर 5 ते प्रायमरीला. 5 ते 7 अप्पर प्रायमरी. ओके, अप्पर म्हणजे प्रायमरीला. तुमचं पूर्ण फोकस पूर्ण पेपर 2 साठी राहायला पाहिजे तुमचा. पण मला पेपर दोन्ही 2 पण साठी. करायचं आहे. पेपर 2 करा दोन्ही करत असताना काही अडचण नाही. दोन्ही सुद्धा पेपर तुमचे याच आठवड्यात ह्याच्यामध्ये निघतील, अटेम्प्ट मध्ये. याची आम्ही काळजी घेणार. आम्ही जे सांगतो, जेवढं सांगतो तेवढंच करा. आणि हे करताना सुद्धा सांगतो, जरी तुम्हाला ईव्हीएस किंवा तुमचा एसएस वास्ट दिसत असेल तर तुम्हाला एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने आम्ही मांडून दिलेला आहे. त्याचं टॉपिक वाईज अनालिसिस केलंय. टॉपिक ठरलेले आहेत सर. टीईटीला कसं आहे सर, त्याचा सिलेबस निश्चित असं नाहीये, परंतु सीटीईटीचा सिलेबस निश्चित आहे. एकही प्रश्न आउट ऑफ सिलेबस नसतो. सीटीईटीचा एकच प्रयत्न आहे की भरपूर विद्यार्थी पास झाले पाहिजे. फ्री सेशन मध्ये पाहिलं सर मी. हा, हा, तुम्ही जे दिलं फ्री सेशन मध्ये पाहिलं तुमचं, म्हणजे सिलेबस छोटं वाटलं, पण टीईटी मधला सिलेबस खूपच वास्ट होता. म्हणून वास्ट म्हणजे त्याला काहीच नाही सर. काय बरोबर. दिशाच नाही. हा, नाही, हॅलो नाही. सर. म्हणून एसएससीचा
पुस्तक घ्यायची गरज आहे का? काय म्हणला? SST साठी पुस्तक घ्यायचं गरज आहे का म्हणलं बाहेरचं? घ्यायचं असेल घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाहीतर आपल्याकडे स्टडी मटेरियल मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही फक्त वाचायची प्रिपरेशन त्या ऍप्लिकेशनवर ठेवा, होऊ शकते. नाही तुम्हाला जवळ पाहिजे असेल तर आजच्या आज तुम्ही ऑनलाईनला मागवून घ्या. कुठल्या याचं मागवते सर? अरिहंत प्रकाशन किंवा अग्रवाल प्रकाशनाची कोणतीही पुस्तकं घ्या. जर तुम्ही समजा 2 अरिहंत. पेपर देत असाल तर पहिला पेपर अरिहंतचा घ्या, दुसरा पेपरचं पुस्तकं ही अग्रवालची घ्या. म्हणजे वेगवेगळे प्रकाशनं घ्या. हा. टॉपिक तीच आहेत, मग समजण्यासाठी, माहिती मिळण्यासाठी आणि प्रश्न वेगवेगळे येण्यासाठी तुम्हाला इथं कारणीभूत होतात. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अरिहंत पब्लिकेशन, अग्रवाल पब्लिकेशन आणि बी पब्लिकेशन अशा वेगवेगळ्या पब्लिकेशनची प्लस CTET आतापर्यंत दिलेले क्वेश्चन्स आणि त्याचं अनालिसिस या सगळ्या गोष्टी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहेत. मग त्या टेस्ट मध्येही आहेत आणि तुमच्या त्या ह्याच्यामध्ये आहेत. काही आमचे नोट्सचे जे काही पुस्तकं आहेत ही 300 400 पानाची आहेत आणि एकदम वाचायला वाचनीय, मोठ्या अक्षरामध्ये रंगीत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला वाचायला सुद्धा सोपे, वेगवान आहेत. तुम्हाला मिळालेल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. इतकं छान त्याची मांडणी आम्ही केलेली आहे. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. आजच्या ह्या जो तासामध्ये तुम्हाला माहिती देत आहे, ही माहिती तुम्हाला असं वाटत असेल की टाइमपास चाललेला आहे. हे टाइमपास नाही आहे. हा सगळा तुमचा रोडमॅप आहे, फक्त 15 दिवसाचा. आता इथून 15 दिवस मी याच्यावर नाही फोकस करत. इथून 15 दिवस मी फक्त कंटेंटवर करणार आहे. मग पुढच्या 15 दिवसामध्ये आपण आतापर्यंत काय केलं आणि मग पुढे काय करायचंय, परत तिथे 1 तास होईल. येतंय का, समजतंय का? मग हा रोड मॅप आहे. प्रत्येक वेळेस आपण तो बदलत जाणार आहे. छोटे छोटे ध्येय काबीज करत जाणार आहे. ती प्रॉपर किती तुम्हाला मिळालं, तुम्ही किती यशस्वी झालं याचा आम्ही फॉलोअप घेतो आणि ज्याला मिळालं नाही त्याला आम्ही परत प्रिपेअर करतो. समजा आता जाधव सरांना असं वाटलं की EVS वास्ट आहे सर, मी एवढं पाहिलं, एवढं आलं नाही. मग काय वाचलं नेमकं सरांनी, काय वाचलं नाही याच्यावर आम्ही फोकस करतो आणि ते आमच्या ऍप्लिकेशन मध्ये कळतंही सरने काय वाचलंय, काय वाचलं नाही, काय सोडवलं, काय सोडवलं नाही. मग त्याच्यानुसार आम्ही मार्गदर्शन करतो. याला म्हणतात रोडमॅप. आपल्या यशाकडे जाणारा, घेऊन जाणारा रोडमॅप प्रत्येकाकडे असला पाहिजे. तो तुमच्या भिंतीवर चिटकला पाहिजे आणि त्याला पाहिलं पाहिजे, रोज पाहिलं पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत चला. या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही, हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही यश मिळवणार नाही, यशासाठी तुम्ही देह पिपासू होणार नाही, तब तक कुछ भी आप नहीं पा सकते. उठा तोपर्यंत लढा जोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. उगा असं नाही की पहिल्या दिवशी आज म्हणले खूप मोटिवेशन मिळालं, मी आजच फक्त अभ्यास करणार नाही, उद्या तिसऱ्या दिवशी परत झोपणार आहे. ऐसा नाही चलेगा. याच्यामध्ये तुमच्याकडे सातत्य पाहिजे. ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कासव जिंकण्याचं एकच कारण आहे, कारण कासवानं त्याच्या गती स्लो जरी असली तरी सातत्य त्याच्याकडे होतं. तेच सातत्य आपल्याकडे ठेवायचं आहे. मी आज जरी 2 चॅप्टर वाचले किंवा एकच चॅप्टर वाचला, एकच ओळ वाचली, तरी ती एकच रोज किंवा एकच ओळ मी रोज वाचणार आहे. तरच मला ते कळणार आहे. रोज वाचल्याशिवाय किंवा रोज अभ्यास केल्याशिवाय सीटेटचा अभ्यास होत नाही. एक दिवस आड करणं किंवा आठवड्यातनं एकदा करणं किंवा नुसतं टेस्ट सोडवणं, क्लास जॉईन न करणं, लक्ष देऊन न ऐकणं म्हणजे तुम्ही पास होणार नाही. समज में आ रहा है? जो बच्चे नए आज काही नवीन आले असतील, काही सगळे काही बघणारे असतील, काही जण ऑब्जर्वेशन करत असतील, तर वो जो कुछ बातें कर रहे हैं आप, तो उसके साथ साथ आपके पास पढ़ाई का फोकस होना बहुत जरूरी आहे आणि हा फोकस तुम्हाला यशाकडे घेऊन जातो, हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही अभ्यास असं मन लावून करत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. आता पहा, आपण 3 गोष्टी पाहिल्या. एक पाहिलं वेळापत्रक, टाइम टेबल, आपलं विकनेस, स्ट्रॉंगनेस. आता पहा की आता आपल्याला रोज इथून 15 दिवसात काय करायचं आहे. जे आपण मी सांगितलं आता लँग्वेजचे सोडवायचे तेवढे. त्याचबरोबर जो मी CDPचं चॅप्टर शिकवणार आहे आणि जे CDPचं चॅप्टर शिकून तुम्हाला त्या दिवसाला ते जे सोडवायला देणार आहे ते तुम्ही सोडवल्याशिवाय झोपायचं नाही. आणि हे सोडवत असताना तुम्हाला मी आज जो चॅप्टर शिकवला त्या चॅप्टरचे नोट्स पण वाचायचे, PPT वाचायच्या, लेक्चर ऐकायचं आणि क्वेश्चन आन्सर सोडवायचं. बघा तुम्ही किती काम केलं एका चॅप्टरवरती. लेक्चर ऐकलं, नोट्स पाहिल्या,
क्वेश्चन आन्सर सोडवलं, व्हिडिओ पाहिला, 4-5 गोष्टी केल्या म्हणजे किती वेळा रिव्हिजन झालं ते तुमचं त्यात डोळ्याकडून गेलं? 4 वेळा. असं तुम्हाला जर तर तुम्हाला प्रत्येक वेळी हे सगळ्या प्रोसेस करायची आहे प्रत्येक चॅप्टर वरती. आणि सीडीपी मधला प्रत्येक चॅप्टर हा प्रत्येक विषयाच्या 15 मार्काचा पण प्रॉपरली प्लॅनिंग करतो. आपली विचार क्षमता टीईटी मध्ये फक्त आणि फक्त कंटेंटला महत्व आहे. सीटीईटी त्याच्या विरुद्ध आहे. तुमची विचार प्रक्रिया, तुम्ही विचार कसं करता, तुम्ही सॉल्व्ह कसं करता, तुम्ही एखाद्या प्रश्नाकडे कसं पाहता, दृष्टिकोन कसा आहे, हेच पाहिलं जातं. जसं की आता तुम्हाला वाटतंय की बोरिंग होतंय, सर का शिकवत नाही, हा तुमचा अप्रोच झाला. परंतु हा अप्रोच डेव्हलप करणं काम आहे आमचं. हे अप्रोचच क्वेश्चन तसेच असतात. म्हणजे आता मी पुढच्या शनिवारी, येणाऱ्या शनिवारी असे क्वेश्चन घेऊन येणार आहे, ते तुमच्या समोर मांडणार आहे. पहिले 2 क्वेश्चन सोपे वाटतील, 3ऱ्या-4थ्या पासून आपलं त्या ठिकाणी कस लागायला चालू होते. 10 जणातले 2च जण उत्तर देतील, 8 जणांना चुकल. मग त्याच्याकडे नेमकं कसं पाहिलं पाहिजे, विचार प्रक्रिया कशी केली पाहिजे, आपली मेंटॅलिटी कशी असली पाहिजे, ह्याच्यावर आपण काम करणार आहे. आणि हे काम आपण ह्याच आठवड्यापासून चालू करणार आहे. ऐन वेळेस आपण ट्रिक देणार नाही. त्या ट्रिक एकदा समजल्या की त्या ट्रिक प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक टेस्टमध्ये वापरायच्या. एकदा का त्याची सवय लागली की ऑटोमॅटिकली आपण परीक्षेमध्ये सुद्धा त्या ट्रिकचा वापर करू शकतो. आणि जोपर्यंत हे आपण करत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होत नाही, हे लक्षात घ्या. आपण इथं फक्त पास व्हायला आलेलो आहोत, ज्ञान मोठं मिळवायला नाही. आपलं टार्गेट सीटेट क्वालिफाय होणं आहे. आणि मग क्वालिफाय होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ह्या अगोदर ठरलेल्या असतात. ह्या तांत्रिक असतात, ह्या टेक्निकली असतात. वो अगर आपको उसमें का टेक्निक पता चल गया, वो टेक्निक आपको आत्मसात हो गया, मानो आप क्वालिफाय हो गए. आणि हे क्वालिफाय होण्यासाठीच आपल्याला रात्री 3 वाजतापर्यंत जागायचं नाहीये. डेली आपल्याला 11ला 11:30ला झोपायचंच आहे. आणि आपल्याला 5ला किंवा 6ला उठायचंच आहे. आपली किमान 6 तासच झोप झाली पाहिजे. बाकी आपण अभ्यासासाठी प्रिपेअर असलं पाहिजे. ह्यामध्ये कम से कम 1 तास तरी अर्ली मॉर्निंग आपल्याला अभ्यासासाठी असला पाहिजे. आणि जे रिकाम आहे त्यांना 2 तास. त्याच्यानंतर दुपारी तुमच्याकडे वेळ मिळालाच पाहिजे, तिथेही 2 तास. मग 4-5च्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस तुमच्या लेक्चरच्या पूर्वी असं तुम्हाला वेळ काढायचा आहे. लेक्चरला तुमचा 2 तास, लेक्चर नंतर जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या पूर्वी 1 तास किमान टेस्ट सोडवणं, इतर गोष्टी पाहणं, टेक्निकल अनालिसिस करणं, याला तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे. हा तुमचा असा शेड्यूल दिवसाचा असला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल या 15 दिवसामध्ये किमान तुमचं 5 तास डेली अभ्यासाला गेलं पाहिजे. 2 तास ह्याचे सोडून, ऑनलाईन तासचे सोडून 5 तास व्यतिरिक्त काढायचे. नाका होईना अभ्यास, पण 5 तास अभ्यासाचे काढायचे. या 15 दिवसामध्ये अभ्यासाची चांगली सवय लागते आणि त्या सवयीनुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करता. पढ़ाई करते वक्त आपको सबसे परेशान करेंगे शब्द, वर्ड आणि मीनिंग. हे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक ठरेल. वो आपको सॉल्व करने नहीं आएगा, वो दिक्कत करेंगे. आणि मग तसे जे दिक्कत करणारे आहेत ना, ते एका पानावर लिहायचे आणि लिहून ग बसायचं नाही. ते लिहिलेल्या पानाचा फोटो काढायचा, तो ग्रुपवर टाका, नाहीतर वैयक्तिक मला पाठवा आणि तुम्हाला त्याच्यात काय अडचण आहे ती विचारा. मी तुमच्यासाठी सदैव काम करायला तयार आहे. फक्त तुम्ही करा तर ना काम, सुरुवात करा. मी एवढं तुमच्यासाठी करायला तयार आहे, तर तुम्ही स्वतःचा अभ्यास करायला तयार आहात की नाही? येस ऑर नो? येस Yes, सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. येस सर. आता पहा, हो सर. आता बघा 5-6 जण वाढले एस मारणारे. आतापर्यंत एस मारणारे ठराविक होते. Yes, आता sir. थोडी संख्या वाढत आहे. म्हणजे आता काही झोपलेले जागे झाले, काही जागे झाले नुसतं उठून बसलेत. अजून काही करायला तयार नाही, नुसतं डोळे उघडून बसलेले आहेत. सगळ्यांनी बोलायचं आहे, सगळ्यांसाठी या गोष्टी आहेत. प्रॉपर प्लॅनिंग सबके लिए है. सिर्फ सुनो मत, इस पर गौर फरमाओ और वर्कआउट करो. तुम्ही यशस्वी तुम्ही होणार आहे. तुम्ही यशस्वी झाल्यावर यश तुम्हाला मिळणार आहे. यश तुम्हाला मिळाल्यावर नोकरी तुम्हाला मिळणार आहे. प्रमोशन तुमचं होणार आहे. सगळं तुमचं होणार आहे. मग एवढं सगळं होत असताना मी काय, असं माझा काय मोठा फायदा आहे का तुम्हाला हे सगळं झाल्यावर तुमची पहिली पगार मला मिळाली म्हणून एवढं
तुम्हाला पहिली पगार मिळाली का ती मला मिळालेली म्हणून मी एवढं जीव तुटून सांगतोय का? तुमचं प्रमोशन झाल्यावर पहिलं प्रमोशनचं मलाच मिळणार आहे म्हणून मी हे करतोय का? नाही. नाही. तर हे मानसिक सगळं तुमच्यासाठी आहे. समाधान. नाही, माझं मानसिक समाधान आहे, पण तुमचं काय यश आहे हे लक्षात घ्या. आणि त्या यशासाठी तुम्हाला लढायचं आहे. आणि मी एवढं जर सांगत असेल तर तुम्हाला त्यातलं तुसभर तरी काम करावं लागेल की नाही? ऑब्विसली सर. आणि हेच तुम्ही करायचं आहे. हे तुम्ही करा. पहिला आठवडा तुमच्या कामावर माझं लक्ष असेल. तुम्ही म्हणाल कसं? तर मला माझ्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही किती काम करत आहे, कसं काम करत आहे हे दिसतंय. आणि तेच मी रविवारी एक स्क्रीनशॉट असा ढीकभर तुमच्या ग्रुपला टाकेन की कोणी काम किती केलं आणि कसं केलंय. मग हे सगळ्याला दिसेल. क्लासमध्ये बोलणाऱ्या लोकांचं दिसेल, न बोलणाऱ्या लोकांचं दिसेल. कधी कधी क्लासमध्ये बोलणाऱ्या लोकांचं काम कमीच असतंय, बोलणं जास्त असतंय. मग त्याला कळेल आपण बोलतोय लेन काम आहे. मग काही जण ग बसलेल्याला कळेल हे लय बोलतोय नाही एवढंच आहे. मग काय होईल? मग न बोलणारे काम करतील, बोलणारे न बोलणारे सगळे मिळून काम करतील. हाँ, यहाँ पर सबका सब कुछ काम किया जाएगा. तुमच्या टेस्ट इथं मार्क सगळे खुलेआम सांगितले जातील. सगळ्यांचं परफॉर्मन्स खुलेआम सांगितलं जाईल. इसका मतलब क्या होगा? एनालिसिस होगा. मला मार्क कमी का मिळाले, जास्त कुणाला मिळाले, त्याला जास्त कसं काय मिळाले. मग तुमच्यामध्ये मैत्री होईल. जे हुशार आहेत ते हुशाराकडे अटॅच होतील. बघा, मग ग्रुप बनतील, मग अभ्यास चालू होईल. अभ्यास हा ग्रुप प्रमाणे बनवायचा है. अभ्यास करा, अभ्यासाशिवाय काही नहीं. और ये प्लानिंग आपको यहाँ पर करना है. बात समझ में आई यहाँ तक? मैंने इस पे 1.5 घंटा यहाँ पर गुजारा है. 9:30 झालेले आहेत. आता अर्धा तास एकही त्या ठिकाणी तुम्हाला अवस्था शिकवतो आणि मग थांबतो. कळलं इथपर्यंत? इथपर्यंत आता डोस खूप झाला. यस कळलं सर. का फक्त सांगा. हॅलो. हो हा. सर. हॅलो सर. हा, बोलिये बोलिये. सर माझी थोडीशी एक शंका होती. बोला ना मी सर. तुम्हाला दुपारी कॉल केला होता सर पर्सनली. मला का? हा, फॉर्म भरत असताना सर तिथं माझं आधी मी एनटी मध्ये आहे, परंतु ऍक्च्युली सेंटरमध्ये आपल्याला ओबीसी येतं. हो, केला मग होता सर तुम्ही दुपारी फोन. हा, मी दुपारी कॉल केला सर तुम्हाला, पण मी चौकशी केली सर. मग त्यावेळेस काय म्हणतात नॉन क्रिमिनल हे जे त्याला इन्कम मर्यादा आहे ना काहीतरी 8-8.5 लाख काहीतरी. हो, आहे ना. आहे हा, आहे. पण समजा आमचं अबोव दॅन 9 लाख आहे सर. मग समजा आम्हाला उद्या भविष्यामध्ये काय व्हेरीफाय वगैरे होऊ शकेल का मी की बाबा म्हणजे यांना म्हणजे काय ते नॉन क्रिमिनल भेटू शकते का म्हणून तसं काय त्याच्यामुळे ना काय सर, आमचं काय डिस्क्वालिफाय वगैरे काय असं होऊ शकेल का असं? कुछ भी नाही होत. मी तेच सांगितलं तुम्हाला दुपारी पण तेच सांगितलं. आताही मी तेच सांगत आहे. सगळं यशच आहे म्हणून टाका. आणि येस. तुमचं अपॉइंटमेंट कधी झाले तेवढी सांगा मला. ओपन वर झाले की ओबीसी वर झाले? नाही सर, माझे एनटी वर झाले सर, व्हीजे एनटी म्हणजे तुम्ही काय कास्ट मध्ये आहात, बरोबर? कास्ट मध्ये. हो सर. हा. आता तुम्ही एकच लक्षात घ्यायचं, इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. हो अपलोड केलं जात नाही किंवा ते पाहिलं जात नाही. कळलं? ओके सर, ओके सर, ठीक आहे, थँक्यू. काय पाहिलं जातं? जर ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होता, क्वालिफाय झाल्यानंतर ना त्याच्यावर तुमची कास्ट कोणती आहे आणि त्या कास्टनुसार तुम्ही मार्क मिळवले आहे का आणि मग त्याच्यानुसार तुम्ही पास आहे का, ओके. बस. इसके ऊपर कुछ भी व्हेरीफाई नाही ओके होता. हे तर सगळ्यात मोठं सीटीटीचं पॉझिटिव्ह आहे. ओके सर. प्लस पॉईंट हाच आहे आपल्याला. ओके सर. हा. ओके सर. उलट आहे आमचं टीईटीचं, उलट आहे. टीईटीचं सगळंच बघितलं जातंय, बारकाईनं छाननी केली जाते. सर्टिफिकेट देताना तुमचं व्हेरीफाय केल्याशिवाय सर्टिफिकेटच देत नाहीत. हेच मला कळालं सर. टीईटीच मी जो इकडे इम्प्लिमेंटेशन करतोय. नाही ना, म्हणून मी पहिल्या गोष्टीने हे जे असे मी तासिका याच्यासाठी घेतो सर. काय होतं, कोणतरी सांगतं ते ज्याला काय माहित नसतं, कुठेतरी पाहतो जे काय अर्धवट आहे. आता हे अशा गोष्टी युट्यूबवर तर अशा असतात ना जे डोकं पिकवून सोडतात. म्हणून मी पहिली गोष्ट अवॉइड करायला लावतो सगळ्यांना युट्यूबला. दुसरी गोष्ट आहे की कोण काही सांगितलं ना मला सांगा, मला विचारा, त्यातलं मला सगळं माहित आहे. आणि माझ्याकडून तुम्हाला नाही समाधान झालं की कुठंच समाधान होणार नाही. पण मी शक्यतो कुणाचं असमाधान ठेवतच नाही. ओके सर. ओके आता ओके इथं सर. तुमचं समाधान झालं का सर? का अजूनही झालं राहिलं झालं. काय? ओके हो सर, सॅटिस्फाय झालं. ओके. तुम्ही मनात आता ती गोष्ट आणूच नका. फॉर्म भरला, ओबीसी म्हणून टाकलं, नॉन क्रिमिनल म्हणून टाकून द्या. तुमचं 9 लाख आहे का 20 लाख आहे कोण बघायला येणार नाही. आलं तर नाहीच आएगा, पहिली बात तो. आएंगे तो तब देखेंगे, लेकिन आएगा ही नहीं 101%. ठीक आहे सर. ओके ओके सर, ठीक.
आणि चल असे आपण कितीतरी जण नाही केले. आपण काही चुकीचं काहीच करत नाही सर. काय चुकीचं करतोय काय याच्यात? हे सर नाही नो. बाकी हो काय नाही करतोय आपण? काही फसवत नाही किंवा काही नाही. आपण चुकीच्या मार्गाचा वापर करत नाही आणि मी कुणाला करूही देत नाही. फक्त आपण इथं डॉक्युमेंटमध्ये ज्या ज्या गोष्टी अपलोड होतात, एक तर तुमचं तिथं नॉन क्रिमिनल अपलोड करायचंच नाही. काय बघणार आहे नाही ते? कास्ट इथं अर्ज 33 लाख येतात सर. अर्ज 33 लाख. कुणाच बघणार आहे? किती जणच बघणार आहे? इझिली इम्पॉसिबल आहे. आणि इथून पुढे ते चेक होईल, कारण सिलेबस बदलणार आहे, त्यांची परीक्षेची पद्धत बदलणार आहे. म्हणून ह्याच अटेम्प्ट मध्ये पास व्हा, यशाचा झेंडा राहा आणि एकदाच ह्याच्यातून मुक्त व्हा. कसं वाटतंय आता? बरोबर ओके वाटतंय का? ओके छान हा. वाटतंय. ठीक आहे चला. सर. ओके पुढे अजून कुणाचं काय क्वेश्चन आहे का बघा. आता राहिलेले टॉपिक बघूया आणि मग आपण सर थांबूया. हा. सर क्लास 8लाच राहील का आता रोज? नाही नाही, आजच होतं म्हणजे जरा मीटिंग होती म्हणून उशीर झाला लागला. रोज 7लाच सर असतो मॅडम, 7 ते 9. सर हाच टाइम चांगला वाटतोय 8चाच. नाही, तुम्हाला चांगलं वाटलं म्हणजे नाही सर, सगळ्याला वाटलं पाहिजे. नाही नाही, सर, आमची 7चाच बरोबर आहे. स्वयंपाक वगैरे आणि बाकी कामं राहून जातात सर. 7चाच सबके बरोबर रहते आहे सर. मॅडम. नाही नाही, ऐकून घ्या. आता ऐकून घ्या. आता मी जर तुमच्या सगळ्यांचं ऐकायचं बसलं की नाही, मी म्हणलं की टाइम किती ठेवू म्हणलं, की तिथं जेवढे 40 जण आहेत की नाही, या 40 जणांचा 40 वेळ असतो. प्रत्येकाला वाटतं की मला हे ठेवावं, मला ते ठेवावं, मला शाळेला येऊन उशीर होत आहे, मला स्वयंपाकाला उशीर होत आहे. अगर सुबह सुनते बैठूंगा तो मेरा कौन सुनेगा? हा. म्हणून आपला टायमिंग हा 7 ते 9च बरोबर आहे. या टायमाला तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा. मग तुम्हाला वाटतं ना स्वयंपाक वगैरे असतंय, एक तर अगोदर करून ठेवा, नाहीतर झाल्यावर करा. सबसे नाही सर, बेटर कधी रहेगा. कधी कधी बाहेर वगैरे जावं लागतं ना, मग तिकडेच उशीर होतो आणि येत आपण येते असं एवढं 2-3 दिवसात ऑब्झर्व केलं ना, म्हणून फक्त सांगावंसं वाटलं तुम्हाला की म्हणजे नाही नाही, 8 होऊ सांगावंच शकतं. वाटलं, चांगलीच गोष्ट आहे. मी सगळ्याच ऐकून घेतो, कुणाला काय म्हणत नाही. पण करायचं तेच करताय मी. माझं वैशिष्ट्यच आहे. कारण इथं जर मी असं फिक्सेबल केलं, की मग उद्या कोणतरी येते सर असं मला वाटतं की सकाळी घ्यावं. मग दुसरंच कोणतरी येते मला वाटतंय दुपारीच घ्यावं. सगळ्यालाच नाही काहीतरी सर, काहीतरी वाटतंय. वाटून कुणाला घ्यायचं सर आता असं होतं. उद्या पण आमच्या स्कूलला 7 वाजता बोलवलेले संध्याकाळी. 7 ते 9 आम्ही हम्म. तिकडेच थांबणार आहे. म्हणजे असे हा. प्रॉब्लेम येऊन जातात ना, मग आता त्याच्यामुळे मला मग सांगा, तुमचा एक प्रॉब्लेम आज झाला, मग उद्या कुठल्या तरी मॅडमला प्रॉब्लेम येते, ते म्हणतात नव्हते बोलवलं सर, मग तुम्ही 11ला रात्री घ्या म्हणल्यावर कसं काय करायचं तुम्हीच सांगा. इट इज अ पॉसिबल. बरोबर की नाही? प्रत्येकाला अडचणी आहेत. मला पण अडचण आहे, तुम्हाला पण अडचण आहे. मग अडचणीला वर जर आपण कुरवडत बसलो अडचणीला, तर आपण पुढे जाणार आहे का? नाही जाणार. त्या नाही अडचणीला मात जाणार. करायचं मग पुढे. समजा हे का रोजच होणार आहे का? 1-2 दिवस होणार आहे. मग 1-2 दिवसामध्ये समजा मॉर्निंग हे मॅचच नाही झालं, तर आपण रेकॉर्डेबल व्हिडिओ कशासाठी दिलेले आहेत? हे ज्यांना जमलं ना त्यांनी बघायचं आहे. टेन्शन लेना आहे की हो. हमें नाही, त्याच्यावर मार्ग काढायचा आहे. त्याच्यावर मार्ग काढायचा आहे आणि तर प्रत्येक तुमचे गोष्टीवरती मार्ग निघत असतो. सर रेकॉर्डेड व्हिडिओ हे लाईव्ह लेक्चर्स पण मिळतील ना? हो, दुसरे कशाचे याचेच मिळणार ना तुम्हाला. याचेच मिळणार. हॅलो सर. हा. अजून कोणाची काय आहे का बघायचं अडचण? मला घेऊ द्या पुढे टॉपिकला. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं सांगा. चला, हो गया सबका अभी? अब देखो टॉपिक पे आएंगे. एक अवस्था घेऊया आणि मग थांबूया. चला, आतापर्यंत आपण शैशवावस्थापर्यंत आलो होतो सर. सर आलो शैशवावस्था. होतो. शैशवावस्थापर्यंत आलो. बाल्यावस्थापर्यंत आलेलो सर आपण. शैशवावस्था, डिंबावस्था, पिंडावस्था, भ्रूणावस्था, मानव विकास की अवस्थाओं की पहली शैशव 3 विभाग अवस्थापर्यंत आलेलो होतो. शैशवावस्था ते 2. डिंबावस्था, पिंडावस्था, भ्रूणावस्था इथपर्यंत आलं. शैशवावस्था चालू झालं होतं ना? शैशवावस्था संपलं. हो ना, मग ते तो टॉपिक झालाय. डिंबावस्था, पिंडावस्था, भ्रूणावस्था, शैशवावस्था पण झालेला आहे आणि शैशवावस्थेची प्रमुख विशेषता आहे ही पण झाली आणि बाल्यावस्था पण झाली. 4 पॉइंट त्यातले. बाल्यावस्था स्टार्ट नाही झाल्या अजून. 4 बाल्यावस्था नाही झाली पॉइंट मॅडम. सांगते मी. 4 पॉइंट.
होऊ द्या, मी सांगतो एकच मिनिट आता तुम्हाला काय काय झालं, कसं कसं झालं, किती झालं, हे जर आपण विसरत गेलो की कसं व्हायचं, आहे की नाही. ओके, आता पहा, सगळ्यात महत्वाचा है जो चैप्टर हमारा चल रहा है उस चैप्टर का नाम है विकास की अवधारणा एवं इसका अधिगम से संबंध। ये देखते वक्त हमने यहाँ पर देखा कि विकास किसे कहते हैं, विकास की अवधारणा क्या है, इसके बारे में विकास का अर्थ क्या है, ये देखते देखते हमने ये भी देखा विकास की परिभाषा है। विकास की परिभाषाओं में बहुत सारे मानवशास्त्रों का हमने यहाँ पर परिभाषाओं को हमने देखा है। साथ में विकास के जो विभिन्न आयाम हैं या पक्ष कहते हैं हम उसको, वेरियस डायमेंशन ऑफ डेवलपमेंट, इनको देखा, जिसमें शारीरिक विकास, मानसिक विकास, सामाजिक विकास, संवेगात्मक विकास तथा नैतिक व चारित्रिक विकास, इन आयामों को हमने देखा। इन आयामों को देखने के बाद हमने विकास के आधार देखे, जिसमें बेस ऑफ डेवलपमेंट कहा जाता है। विकास के मुख्यतः दो आधार है जो वंशानुक्रम और वातावरण कहलाते हैं। साथ ही हमने विकास के कुछ अभिलक्षण देखे हैं, जिसमें विकास बहुआयामी होता है, बराबर, विकास बहुआयामी होता है, विकास बहुत ही लचीला होता है। इस तरह के हमने 10-12 उसके अभिलक्षण को हमने पढ़ा है। साथ ही उसके बाद हमने विकास की अवस्थाओं को पढ़ा, विकास की एक सर्वसामान्य अवस्थाओं को हमने देखा, जो दो हिस्सों में पहले सबसे बट जाती है। विकास जो है, एक है जन्म पूर्व और एक है जन्म पूर्व जन्मोत्तर। तो मुख्य विकास की अवस्थाएं है। जन्म पूर्व या फिर उसको गर्भावस्था जो कहा जाता है, गर्भधारणा से जन्म तक, बराबर, ये हमने देखा। गर्भधान यानी पूरा जो जन्म पूर्व अवस्था का जो अवधि है, कितनों महीनों का है? 9 महीनों का। 9 महीने। 9 महीने, ओनली 9 महीने, 9 महीने 9 दिन। 9 दिन। 9 दिन। 9 दिन। तो महीने कितने नौ दिन हो दिन। गए, कितने दिनों का है? 280। 280। आठवडे किती? आठवडे 280 40 40 से 45 तक। यस, वेरी नाइस। इसके बाद हमने ये भी देखा 40 to 45 दिन। ओके, ये जो देखते वक्त हमने क्या किया है कि बहुत सारे हमारे जो मनोवैज्ञानिक हैं, इन्होंने 5,000 से लेके 20-20 हजार तक बच्चों पर उन्होंने ऑब्जर्वेशन करके अपनी उपपत्ति थ्योरी निकाली, और उस हिसाब से इन्होंने क्या किया है, एज की अवस्थाएं रखी। लेकिन सभी की एज जो है इसमें मतभेद है, लेकिन ये मतभेद को मद्देनजर रखते हुए कुछ एक स्टडी के लिए इजी हो, इसीलिए इन अवस्थाओं को अलग अलग हिस्सों में उसको बांटा है। गर्भावस्था जो गर्भधारणा से लेके जन्म तक जो है उसका अवधि है 9 महीने 9 दिन, जिसको 280 दिन कहा जाता है, और 40 से 42 या फिर 45 हफ्ते कहा जाता है, ज्यादा आपण मराठीमध्ये आठवडे म्हणतो। उसके बाद आता है सबसे पहली अवस्था जन्म के बाद की, वो है शैशवावस्था, जो जन्म से 5 वर्ष तक है। बाल्यावस्था 5 से 12 वर्ष तक, किशोरावस्था 12 वर्ष से 18 वर्ष तक, युवावस्था 18 से 25 वर्ष तक, प्रौढ़ावस्था 25 से 55 वर्ष तक, और वृद्धावस्था 55 वर्ष से मृत्यु तक। ये विकास की सर्वसामान्य अवस्था है। लेकिन हमें सीटेट के लिए जो अवस्था है वो महत्वपूर्ण कौन सी है वो भी हमने बताया है। साथ में रॉस ने भी इन अवस्थाओं को दोहराया है। रॉस ने जो अवस्थाएं बताई हैं वो शैशवावस्था है, उसका अवधि है जन्म से 5 वर्ष, बाल्यावस्था है 6 वर्ष से 12 वर्ष तक, किशोरावस्था है 13 से 18, और वयस्क अवस्था है 18 से मृत्यु तक।
अब मैंने जो बताई है हमारे एग्जाम के दृष्टिकोण से जो एग्जाम में सही आंसर कहलाती है। मैंने शैशव अवस्था की अवधि कितना बताया है? 0 0 से 2 0 से 2। वेरी 0 नाइस, से 2 करेक्ट आंसर। बाल्यावस्था के कितने उप प्रकार है? 3 3 कौन कौन से? पूर्व मध्य पूर्व उत्तर मध्य उत्तर बाल्यावस्था मध्य बाल्यावस्था पूर्व में उत्तर 3 बाल्यावस्था वेरी 3 से नाइस, 6, मध्य में 6 से 9, उत्तर में 9 से 12। वेरी नाइस। इसके लिए मैंने एक रिदम बना के दिया था आपको सॉन्ग का। तारा चलती है क्या 9 से 12। कितने मजे में कह रहे हैं तुम भी, वाह, छान. आता हा जो तो सिक्वेन्स येतो तो आपल्याला असं लक्षात ठेवायचा आहे आपल्याला अभ्यासासाठी. ये जो मैंने बताया वो स्टडी के लिए बताए हैं. एक एंटरटेनमेंट में हमको क्या होगा, याद होगा. खालचं जो आहे ना तो किती आहे, 9 ते 12 आहे, तो ड्रॉ होईना म्हणून. पुढं किशोरावस्था का अवधि कितना होगा सर फिर? वही आते रिदम रिदम तो 12 वही आ से रहा है हमारा। 18 और 13 से 18। ओके, रिदम क्या हो रहा है मैडम? वही आ रहा है मतलब टन टन तारा चलती से बार बार वही आ रहा है। बार बार वही आ रहा है ना, और वही आना चाहिए, वही आना चाहिए. हाँ वही आ हाँ, ओके, वेरी नाइस. और वयस्क अवस्था जो है वो हमें अभी नहीं है, हमें फोकस करना है सिर्फ शैशवावस्था, बाल्यावस्था और किशोरावस्था. बराबर. फिर इसके बाद हमने मूल अवस्थाओं को देखा था. बराबर. जो अवस्था हमने देखी है, नेक्स्ट हो रहा नहीं रहा. डिंबावस्था, पिंडावस्था, भ्रूणावस्था। वेरी नाइस. एक मिनट, गर्भावस्था में 3 एक मिनट, आगे नहीं जा रहा है, एक मिनट, प्रॉब्लम आ. काय झाले? अब हमने उसके बाद देखा जो गर्भावस्था है उसका अवधि देखा. उसमें भी 3 अवस्था है. बराबर. एक है डिंबावस्था. बराबर. ये कितने दिन से कितने दिन तक है? 0 से 2 वीक्स। बराबर. 2 डिंबावस्था है 0 से लेके 2 सप्ताह तक. पिंडावस्था 2 वीक 3 से 8 वीक। हाँ. अब क्वेश्चन 3 क्या से होगा कि बच्चे को जो ऑर्गन्स हैं, है कि नहीं, वो कौन सी अवस्था में आते हैं? क्या सर फिर से बोलो। बच्चों को जो ऑर्गन आते हैं ना, जैसे कि अवयव, जैसे कि आंख, कान, नाक, ये कौन सी अवस्था में आते हैं? पिंडावस्था में पिंडावस्था वेरी नाइस, वेरी नाइस. अभी उसके बाद है भ्रूणावस्था. बराबर. इसका अवधि क्या है, कितने महीने से लेके कितने महीने तक? 9 वीक 3 महीने से 9 महीने से लेकर 9 महीने तक। बराबर. फिर हमने 9 देखा महीने शैशवावस्था देखा. शैशवावस्था का अवधि कितना है, मैंने बताया था. शैशवावस्था का अवधि 0 से 2 0 0 से से 2. 2। वही ध्यान में रखना 0 है, से 5 उसी को ही ध्यान में रखना है, उसी को ही ध्यान में रखना है. 0 कहाँ से कहाँ तक? 0 से लेके 0 से 2। 2. ये 5 को नहीं रखना है. हाँ, ये वही कंफ्यूज कितने जन होते हैं, इसलिए तो रखा है यहाँ पर. लेकिन हमें यहाँ पर क्या ध्यान में रखना है, 0 से लेके 2 साल तक ही शैशवावस्था रहती है. क्या क्या रहता है इस अवस्था में, बोलो आप. चलो चलो बताओ. इसका शारीरिक विकास बताओ पहले सबसे, बच्चे का, शैशवावस्था के बच्चे का शारीरिक विकास बताओ. फास्ट होता है उसका वेरी नाइस. शारीरिक विकास बहुत बहुत जल्दी से डेवलप होता है उसका। हाँ, फास्ट होता है, वही बता रहे हैं आपसे भी. हाँ, आगे. उतना ही. उसका सर बड़ा होता है। वेरी नाइस, एकदम करेक्ट पॉइंट. हाँ, और सेल्फिश रहता है वो। वेरी नाइस. और और उसका सर 3 आंख 4 रहता है सर। हाँ, प्रमाण बताया, गुणोत्तर बच्चे के प्रमाण शरीर आपने का- बताया. वेरी नाइस, हाँ, गुणोत्तर प्रमाण। हाँ सर। वेरी नाइस, वेरी नाइस. और इतना ही. बच्चा क्या करता है शैशवावस्था तक? चलता है, दौड़ता है, फिरता है, जंपिंग करता है, स्कूल जाता है, क्या करता है शैशवावस्था तक शारीरिक विकास में?
दूसरों पर सेल्फिश होता है, खुद के बारे में हुआ ना, सोचता है। हुआ तो वो हो गया, शिल्पेश हो गया, दूसरों पे निर्भर है। दूसरों हाँ, पर निर्भर रहता है। हुआ ना, वो अभी मैं बोल रहा हूँ ना, खड़ा ग्रोथ रहना कैसी होती है। सीखता है सर, हाँ, खड़ा रहना सीखता है, कारबारी बताओ। रांगना, हाँ, तेजिस राइट आंसर तेजिस बताओ। सीखता है सर। वेरी नाइस, वेरी नाइस। वो चलने लगता है रांगना क्या? सीखता है पहले। नहीं। नहीं नहीं, पहला पहला रांगना सीखता है। हम्म। पहला ऐसा पेट के बल सोना सीखता है, फिर रांगना, फिर रांगने से धीरे धीरे ठहरना, आधार लेके किसको तो पकड़ को पहले ठहरना। बराबर। और ऐसा रहता वेरी नाइस। फिर इसकी शब्द शब्द मर्यादा बोलने के लिए क्या क्या होता है उसके पास, कितने शब्द आते हैं, कब कब आते हैं? डायरेक्ट जब पैदा होता है तो बोलता है क्या वो? वो माँ शुरुआती मुझे में वो खाना थोड़ा दो, थोड़ा बहुत बोलता तेज है। भूख लगी है। नहीं, हाँ, शुरुआती में पानी यस को मम्मम दो, यस यस ऐसा यस, थोड़ा थोड़ा बोलते यस बोलते फिर बोलते। यस यस यस, व्हेरी नाइस। त्याच्या पूर्वी सुद्धा तो किंचाळतो, ओरडतो, हंसतो, है कि नहीं? ये सब करते हुए फिर बच्चा फिर एक एक शब्द पर आएगा, आ, माँ, बा, वगैरह वगैरह। फिर उसको वो आएगा स्वर और व्यंजनों के साथ बोलना, माँ, दादा, बब्बा, पापा, है ना? अभी पानी होता है तो उसे पा कहेगा, पाणी, पाणी डायरेक्ट नहीं कहेगा, एक एक वर्ड्स, फिर 2 वर्ड्स, है की नाही? मग असे शब्द शब्दाकडून मग तो वाक्याकडे। मग कभी कभी जो शब्द होते हैं उन शब्दों को अर्थ ही नहीं लगता, लेकिन वो कंप्लीट करने की कोशिश करता है। हाँ, जैसे कि भूख लगने के बाद माँ, खाना, दो भी नहीं कहेगा, वो खाना ही कहेगा खाली, मग आपणच ओळखून घ्यायचं उसको भूख लगी है ना? फिर ये सब कुछ जो बातें होती हैं इन बच्चों में दिख कर आती हैं। इन बच्चों को हमें डेवलपमेंट की ओर लेके जाना है। ये पेपर 1 में ये जो चैप्टर है, ये जो अवस्थाएं हैं, इसको हमें क्या करना है, फोकस करना है, क्योंकि ये पेपर 1 पे बहुत ही निर्भर है। साथ ही ये बच्चों की जो मानसिक क्रियाएं होती हैं, क्रियाएं, ये तीव्रता की ओर बढ़ती है डेवलपमेंट होने के लिए, और सीखने की प्रक्रिया की उसकी तीव्रता ज्यादा रहती है, दूसरों पर निर्भर रहता है, आत्म प्रेम की भावना उसमें रहती है, सामाजिक भावनाओं का वो तीव्र विकास करने लगता है, अनुकरण द्वारा सीखने लगता है, संयोगों का प्रदर्शन करने लगता है, हाँ, भावनाओं का, है कि नहीं? जैसे कि पापा कहीं जा रहे हैं, है कि नहीं? तो वो किस तरह अपना संवेदन का प्रदर्शन करेगा, बाय बाय करेगा, टाटा करेगा, फ्लाइंग किस देगा, ये सब ना। यहाँ तक कि वो दूसरे भी अपने को वैसी इस तरह ही करें, इसके बारे में भी वो जिक्र करेगा, उसको वैसा लगेगा, करना है। हाँ, इन बातों पर उसको क्या करना है, वहां पर दोहराना। अब बच्चा क्या हो रहा है, बाल्यावस्था की ओर जा रहा है। 2 साल 2 ईयर कंप्लीट हो चुके हैं। अब ये बच्चा 3 साल का हो चुका है, और इसका अवधि है बाल्यावस्था का कितने से कितने तक? बाल्यावस्था का अवधि मैंने कितने से कितने तक बताया? 3 से 12। 3 से 12। वेरी नाइस, 3 से 12। अब ये जब 3 से 12 है, तो ये जो अवधि है 3 से 12, ये बाल्यावस्था का अवधि है। लेकिन इस अवधि को भी हमने 3 हिस्सों में बांटा है। सबसे पहला आता है कौन सा बाल्यावस्था? पूर्व पूर्व बाल्यावस्था। बाल्यावस्था। अब ये जो पूर्व बाल्यावस्था है उसका अवधि कितना है? 3 से 3 3 6। से 6। 3 से 6। अब ये जो बालक है 3 से 6, इसका वर्णन करो चलो। क्या देखने मिलेगा, क्या अच्छाई है, क्या बुराई है, क्या डेवलपमेंट होगी? हाँ, शारीरिक विकास कैसे होगा, मानसिक विकास क्या होगा, सामाजिक कैसे होगा, संवेगात्मक सर किस वो तरह से? चलने के विदाउट बैलेंस करके वो चलेगा। वेरी नाइस। और फिजिकल और मेंटल दोनों बैलेंस होगा सर, जैसे कि फिजिकल में वो बच्चा खुद अपने अपने हाथ से खाना एक्टिविटी में सीखेगा, बहुत दूसरों पर डिपेंड नहीं रहेगा और गेम्स खुद से अलग। चलने लगेगा। उसका शब्दकोश बढ़ेगा। वेरी नाइस, करेक्ट। वोकैबुलरी बढ़ेगी उसकी। यस। वेरी नाइस मैडम। उसके नए फ्रेंड्स होंगे। वेरी नाइस।
और और वो अलग उसके अलग बाद बातें सामाजिक विकास होगा। में जो भी हम बातें बताएंगे वो सब उसको उसके मेमोरी में सब स्टोर होंगे और मीन्स चीजें वो याद करके हमें वो हाँ बात भी कर सकता है अच्छे से। हाँ आइडेंटिफाई द पर्सन थोड़े थोड़े प्रॉपरली। वर्ड से सेंटेंस हाँ मेकिंग, प्रॉपर ग्रामेटिक सेंटेंस मेकिंग भी करके वो बात कर सकता है। वेरी नाइस। और प्रॉपर इतना इंसान भी को प्रॉपर नहीं पहचान भी करेगा। सकता है अच्छे से। हाँ, हाँ अच्छे से इंसान को पहचान सकता है। वेरी नाइस। आजू बाजू में जो और चल रहा है वो देख के सीखने का प्रयास सोशल करेगा। डेवलपमेंट करेक्ट। में सर वो अनुकरण शेयरिंग भी रहेगा हो सकती बच्चा। है यहाँ पर देखो मैंने आपने कल मराठी का पैडोलॉजी भी पढ़ा है बराबर, और उसमें स्किल पढ़ा होगा आपको जिसको कौशल्य बोलते हैं बराबर। इन सब सीखने के लिए किसकी जरूरत है ज्यादातर? किसकी जरूरत है? लिसनिंग। नहीं, तो अनुकरण की जरूरत है। अनुकरण अनुकरण। अनुकरण अनुकरण। हाँ, भाषा अनुकरण द्वारा सीखी जाती है। इट इज द मोस्ट इंपॉर्टेंट लाइन। भाषा कौन सी भी हो उसके लिए अनुकरण ही सबसे महत्वपूर्ण है। बच्चा बोलने सीखता है क्योंकि वो अनुकरण करता है। अगर वो अनुकरण नहीं करेगा तो वो नहीं सीखेगा। हाँ, इसीलिए हमारा हमारा दिखाना, हमारा काम करना है वो हमारा एकदम आदर्श होना चाहिए, वरना बच्चे गलत भी सीख सकते हैं बराबर। तो जो बच्चे सीखते हैं वो अनुकरण द्वारा ही सीखते हैं, और अनुकरण द्वारा ही बच्चों का विकास होता है, फिर वो भाषा का हो या फिर किसी भी चीज का हो। ये जो अवस्था है ये महत्वपूर्ण अवस्था है, 3 से 6 है। यहाँ बच्चा वैसे तो 6 साल पूरा होने के बाद स्कूल जाना चाहिए, लेकिन हम और हमारे बच्चे 2.5 साल के बाद ही स्कूल भेजते हैं। कुठं टाकलं? केजी, प्ले प्ले ग्रुप। ग्रुप, है की नाही? हाँ, किती फी आहे? 20,000 25,000 40,000. मग आपलं स्टेटस वाढलं बाई, 40,000, ठीक आहे नाही? तसं तर आमचं अख्ख्या पूर्ण एज्युकेशनला इथपर्यंत 40,000 खर्च झाले असते. इतर लेकरू नुसतं पहिल्याच पावलामध्ये 40,000 घेऊन जात आहे. अभी ये बच्चा 3 से 6 साल का है, कुछ इसमें इनफैक्ट इसमें कुछ बदल होगा कि नहीं होगा? होगा तो किन किन बातों में होगा, कैसे कैसे होगा बताओ चलो। 3 से 6 है सर तो कुछ अजून एकदा कारण रिपोर्ट कौशल्य, करना। मोटर स्किल कौन से डेवलप होंगे उसके? मोटर स्किल, विच मोटर स्किल? क्वेश्चन इस पे ही आते हैं, मोटर स्किल पे। फाइन फाइन मोटर। मोटर स्किल फाइन हाँ और ग्राफ। हाँ, फाइन मग काय फाइन फाईल मध्ये काय काय शिकलं पाहिजे त्यांनी सांगा चला. फाईल मध्ये काय काय डेव्हलप व्हायला पाहिजे? बोट टच पेंसिल को टच बराबर पकड़ेगा वो। रफ एंड सॉफ्ट पेंसिल पेन पेंसिल करेक्ट फर्स्ट ऑफ ऑल। करेगा। वेरी नाइस। उसकी पेन पेंसिल को उसकी थिंकिंग पकड़ना। एबिलिटी बढ़ेगी सर। हाँ, उसकी थिंकिंग एबिलिटी बढ़ेगी। अभी यहाँ पर स्किल पे चल रहा है मैडम, कौन सी मोटर। होगी? फाइन स्किन पे चल रहा है। हाँ, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पेन धरायला शिकेल। पेन कसं पकडायचं, पेन को किस तरह से हैंडल करना है, साथ में क्रम्बलिंग साथ ही वो बच्चा कैंची पकड़ना सीखेगा। कातर काम करायला शिकेल, बरोबर वो शेप मध्येच कट करणं, ओवेल्स, गोल, स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल, मोर टाइप ऑफ शेप्स कट प्रॉपरली. हा जेव्हा करतो तेव्हा त्या मुलाचं त्या ग्रॉस मोटरचा विकास होतो. फाईन मोटर, ग्रॉस मोटर या ज्या स्किल्स आहेत त्या त्याच्या डेव्हलप व्हायला लागतात. उड्या मारणं, जोरानं पळणं, झाडावर चढणं, पोहायला सीखना, साइकिल सीखना, ये जो कोई स्किल है ये वो डेवलप करने लगता है, और इसी डेवलपमेंट की वजह से बच्चा जो होता है वो सीखने लगता है. अब यहाँ क्या है, बच्चा किसी न किसी आदर्श के हिसाब करने लगेगा. आदर्श मानतो कुणाला ना, तो मानेगा आदर्श किसको? अभी स्कूल जा रहा है तो टीचर को मानेगा आदर्श बराबर, और जो टीचर कहेगी, टीचर बताएगी वही सही समझेगा. ये सर नो? जिस तरह का एग्जाम्पल दे दो मेरे को, किस बात को वो फॉलो करेगा? टीचर के रूल्स, टीचर के रूल्स। कपडे त्यांचे दिसणं. यस,
अब यहाँ पर वो Tracing. टीचर के सभी पढ़ाने के तरीके को फॉलो करेगा। अगर टीचर ने पढ़ाया है क म्हणजे कपाचा आणि आई कपाचा. शिकवताना म्हणली बाबा क कमळाचा, तो बच्चा किसको फॉलो करेगा? टीचर को. कपाचा. मग कमळाला करेल का कशाला करेल? तो कपाला करेल. कपाला कपालाच करेल. हा, कमळाला कपाला करेल का? नाही. नहीं सर। बरोबर। तो ये होगा बच्चों का। तो बच्चों में सबसे पहला है उसको पढ़ाना, उसके पढ़ाने के तरीके, वो जिसको भी फॉलो करेगा वो बच्चा इमिटेशन द्वारा वो सीखेगा और उनके जो एडल्ट्स हैं उनको फॉलो करेगा। अब यहाँ पर जो बच्चा अभी है खुद पर निर्भर होने लग रहा है क्योंकि अभी स्कूल गया है। बच्चे का जितना भी डेवलपमेंट हुआ है घर में, उसके बाहर अब उसका सोशलाइजेशन बढ़ने लग रहा है। अब यहाँ पर बच्चे में जो मोरालिटी है वो आपको देखने मिलेगी, नैतिक विकास उसमें आएगा, झूठ नहीं बोलना है, दूसरों को मदद करनी है, हेल्प करना है, वगैरह वगैरह गुणों का यहाँ पर क्या होने लगेगा, विकास होने लगेगा। साथ में बच्चा डिसीजन लेना सीखेगा, खुद का हो, हाँ, और जो भी कुछ करना है वो खुद पे निर्भर रहेगा। अब देखो बच्चा खुद के शर्ट के बटन कब बांधना सीखता है? खुद के शर्ट के बटन्स खुद के लावा लागतं ना, कब कब करेगा? मध्य बाल्यावस्था. 5 साल के मध्य बाद. बाल्या. वेरी नाइस। यहाँ मध्य तक बाल्यावस्था. कि बच्चा जब पैर में जूता पहनता है तो लेफ्ट और राइट में वो कंफ्यूज रहता है, कितने साल बाद वो रिपेयर हो पाएगा? इन सभी बातों में सबसे महत्वपूर्ण है बच्चे का क्रॉस एंड फाइन आर्ट डेवलपमेंट। ये जिस तरह से होगा, जिस इसमें होगा, उसी हिसाब से बच्चे का ग्रोथ होने लगेगा। अब यहाँ पे जो बालक होता है, ये पूरा बाल्यावस्था हम देख रहे हैं 3 से 12 का। इन 3 से 12 में बच्चे का जो बाल्यावस्था है, यहाँ पर वो गैंग कर बनाएगा, गैंग बना के खेलेगा, गैंग बनाकर ही वो उड़ेगा, कुछ काम करेगा, तो गैंग इज मोस्ट इम्पोर्टेंट। तो इसीलिए इस एज को समूह का भी कहा गया, समूह एज, वयस्क एज, आणि याचा जो फायदा आहे, या सगळ्यामध्ये मुलं एकमेकांची मैत्री करतात, मैत्रीपूर्ण स्नेहपूर्ण वो बन जाता है। तो इसी तरह से बच्चा अपने जो भी कुछ संवेग हैं उन संवेगों का प्रदर्शन करना सीखेगा, उन संवेगों का डेवलपमेंट होगा, जैसे कि बच्चों को आपस में सहयोग करना, टीम वर्क, प्रेम, सहानुभूति, इनका भी डेवलपमेंट उसमें होने लगता है। तो इसी के साथ साथ बच्चे में बहुत सारी रुचियां भी विकसित होने लगती हैं। ढेर सारी जो कुछ दिशाएं होती हैं, ढेर सारे कुछ विकास होते हैं, वो बच्चे में आने लगते हैं। तो ये जो कुछ डेवलपमेंट है बच्चे में होने वाली, वो मोस्ट इम्पोर्टेंट होती है। और उसी तरह से बच्चा क्या करता है, बच्चा पढ़ने सीखता है। अब देखो इन बाल्यावस्थाओं की विशेषताओं में से मानसिक योग्यताओं में भी बच्चों की वृद्धि होती है। मानसिक योग्यता कल्पना करना, तर्क करना, अनुमान लगाना, मृत अमृत, कॉन्क्रीट एंड अब्स्ट्रैक्ट थिंकिंग हो या समझना हो, इनमें भी फर्क आने लगता है। बच्चे में क्यूरियोसिटी बढ़ने लगती है, क्यूरियोसिटी जैसे कि ये क्या है, क्या वर्कआउट करेगा, वगैरह वगैरह, तो वहां पर उसमें वो क्यूरियोसिटी आने लगती है। हाँ, और साथ ही साथ वो जो भी कुछ हरकतें करता है वो रियलिस्टिक में जो है उससे संबंध जोड़ेगा, जिसको हम वास्तविक जगत से संबंध कहते हैं। रियलिस्टिक में जो है उसी तरह से वो देखेगा, सोचेगा, काल्पनिक विश्वास को जास्त रनमान हो नहीं। सामाजिक गुणों का विकास होगा, सोशल डेवलपमेंट जैसे कि टीम वर्क है, बच्चों में नेतृत्व गुण होता है, ऐसे गुणों का विकास वहां पर उसके होने लगता है। बहिर्मुखी व्यक्तित्व का विकास होने लगता है, यानी ये सोशलाइजेशन बरकरार रहने की वजह से, बढ़ने की वजह से उसका जो कुछ व्यक्तिमत्व है, पर्सनालिटी है,
वो यहाँ पर ज्यादातर डेवलप होने लगती है। साथ ही साथ बच्चा जो कॉमन गेम्स हैं, कम्युनिटी गेम्स हैं, टीम वर्क हैं, टीम गेम है, इनमें हिस्सा लेने लगता है, उसमें रुचि बढ़ती है, फ्रेंड्स बढ़ते हैं। ये सब कुछ जो है बदलाव इनकी प्रमुख विशेषताएं में आती हैं बाल्यावस्था की। और इन बच्चों को या फिर इस एज को 2 नामों से जाना जाता है। एक इसको खिलौने की उम्र कहा जाता है, वयस्क यानी गैंग एज भी कहा जाता है ना। तो ये जो महत्वपूर्ण है, इन अवस्थाओं में बच्चा समझना, चलना, फिरना, दौड़ना करता ही है, साथ में उसका ग्रॉस और फाइन मोटर स्किल भी डेवलप होने लगता है। बात समझ में आई? यस। ओके, तो आप हमने ये बाल्यावस्था देखा, कल किशोरावस्था, और अंतिम पड़ाव को खत्म करके हम पहले चैप्टर को खत्म करके उसके क्वेश्चन आंसर कल सॉल्व करेंगे। साथ ही जो भी कुछ मैंने बताया अभी से तब तक उसको सब फॉलो करो। आप सब होशियार हैं, फिर भी बताने की जरूरत पड़ती है। आप इसको सब फॉलो करेंगे तो आपके समझ में आ जाएगा। तो आज जो बाकी का हिस्सा बना था बाल्यावस्था का, उसको हमने पढ़ लिया, समझ लिया, जान लिया, और आज हम यहाँ पर रुकते हैं, फिर पूरा टॉपिक को खत्म करेंगे। ठीक है? ओके सर। ओके, ओके सर। वेरी नाइस एवरीबॉडी। थैंक यू सर, वेरी नाइस टू। चलो अभी रुकेंगे हम हेलो यहाँ सर। पर। हाँ